एकपात्रीकर, वन ॲक्ट, तिथून सगळी सुरुवात आई वडिलांपासूनच आलंय. आम्ही महाराष्ट्रातून फक्त 5 जण सिलेक्ट झालेलो, की एक वेळ आली तरी आपल्याला यांच्यासोबत एकदा तरी काम करायचं. म्हणतो केदार शिंदे सरांची सिरियल आहे बस. आणि मी उडलो रे. माझ्या संदर्भात तरी तसंच आहे की जवळजवळ सगळ्याच गोष्टी फसलेल्या आहेत, प्लॅन केलेल्या. कामाच्या बाबतीत तू तू परफेक्ट असला पाहिजेस. हम्म. तुला एक्सक्यूज देण्याच्या भानगडीत तू कधी पडता नाही पाहिजे. म्हणजे तू कुठेही गेलास आयुष्यात तरी तुझं काम असं दिसलं पाहिजे ना, की एकदा तू त्या माणसासोबत काम केलंस की त्याने तुला 10 वेळेस बोलवलंच पाहिजे. कुठलाही प्रोजेक्ट आला तर त्याच्या डोक्यात पहिला तू आला पाहिजेस. कामं नीट बघून नाही करतायत. हा, इतकी कसली कामं असतात तुमच्या डोक्यात. ते समोर असं तोंडातून निघाले ना, गलगली निघाले असं काही निघालं नाही नाही नाही. मग अभिनयाबद्दल पण की माझा शॉट झाला म्हणजे संपलं, हा चला आता बसायचं, असं नाही. पण त्या वेळेत आपलं हे प्रोजेक्ट करेक्ट होण्यासाठी काय गरजेचं आहे ते म्हणजे रिस्पेक्ट. काय होतं की तुला वाटतं की नाही यार हा रोल ना ह्यालाच दिला पाहिजे आणि आपण त्याला शोधतो आणि बोलतो की हॅलो. मग त्याच्या बोलण्यावरून कळलं की हॅलो मॅम, मी ऐसे मी कर्जतवरून आले. नॉट फिट बोलली ती त्याला. चालू आहे. हे सगळ्यांनी कंटेंट क्रिएटर स्वतःला नाही बोललं पाहिजे. जेव्हा आपण काम केलेलं ते दिसतं ना, म्हणजे हम्म. ते आपल्यासाठी सुकून असतं. लोकांना आवडो न आवडो तो भाग वेगळा. सो आलोक, थँक्यू सगळ्यात आधी आपल्या चॅनलवरती आल्याबद्दल आणि पॉडकास्टसाठी हो म्हटल्याबद्दल. ठीक आहे, तुझ्या थोड्याशा वेळातून आमच्यासाठी थोडा वेळ काढलास त्याच्याबद्दल एकदम खूप मनापासून थँक्यू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुझे थँक्यू, तू मला बोलवलंस. नाही, आपलं चॅनल पण तसं नवीनच आहे आणि आपल्याला एक असा माणूस पाहिजे होता की ज्याला खूप खूप तसं नाही पण बऱ्यापैकी ज्ञान आहे बऱ्यापैकी. या सगळ्या गोष्टींबद्दल. थोडंसं माहिती आहे मला, जास्त नाही. थोडंसं तुझ्यासाठी थोडंसं, पण माझ्यासाठी तर खूप जास्त असेल. आणि खूप छान वाटलं तू आल्याबद्दल. यस. आणि सुरुवातीला असं विचारायचं मला की आपण आता तू सध्या काही फिल्ममध्ये असिस्ट वगैरे केलंस आणि तर कसं आलं हे सगळं डोक्यामध्ये, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीच का? आता याची सुरुवात अशी झाली आहे ना, की लहानपणी तुला माहिती आहे आपल्या सगळ्या एरियामध्ये ते गणेशोत्सव ते सगळे चालू हो, असतात, एकदम. बरोबर. तर ना माझे आई वडील मला काय करायचे माहिती आहे का, मला न सांगता वेगवेगळ्या पार्टिसिपेशनमध्ये मला माझं नाव द्यायचे ते. वा. मग डान्स कर, तू हे कर, काय एकपात्री कर, वन ॲक्ट, तिथून सगळी सुरुवात आई वडिलांपासूनच आलंय. म्हणजे वडील पण माझे आधी नाटक करायचे, प्रोफेशनली असं नाही, पण कॉलेजमध्ये जेव्हा असायचं तेव्हा ते तिकडे नाटक करायचे. सो मला ते तिथून आलं सगळं मनात. म्हटलं चला आता आई वडिलांनी पार्टिसिपेशन केल्यानंतर मग ते करणं भागच आहे. सो तिथून सुरुवात झाली. मग हळूहळू शाळेमध्ये पण आमची जेव्हा नाटकं व्हायची आपली लहान मुलांची, तुझी शाळा कोणती? स्वामी विवेकानंद, राणा प्रताप, हो डोंबिवलीमध्येच. डोंबिवलीमध्येच. सो भरपूर मित्र परिवार आहे तिकडे. हां, तिकडे अरे सगळे. माझी सुरुवात तिथूनच झाली. माझा एक छान मित्र पण आहे विनायक पुरुषोत्तम म्हणून, जो आता काय म्हणतो तू महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये लेखक आहे. हो, हो, हो. सो तो पण तिथलाच. हो, हो. असे चांगले चांगले सगळे आर्टिस्ट आहेत ना आपल्या स्वामी शाळेतून निघालेत आमच्या. सो तिथून आम्ही नाटक करायचो आणि ते झाल्यानंतर मग जेव्हा मी कॉलेजमध्ये लागलो तेव्हा पहिले INTची मी स्पर्धा केलेली. INT ती इंटर कॉलेजिएट स्पर्धा असते. आणि मग असं झालं की मी तुला बेसिक पहिल्यापासून एकदम, सांगतो. एकदम. सो INTची ती स्पर्धा होती. तिथे वेद अकॅडमीचे आपले संकेत ओक म्हणून आहेत, म्हणजे ज्यांच्याकडून मी पूर्ण ट्रेनिंग घेतली ॲक्टिंग आणि याची. अच्छा. सो आपली वेद अकॅडमी आहे डोंबिवलीमध्ये, त्याचे संकेत ओक सर आहेत. सो त्यांच्याबरोबर मी ती एकांकिका केलेली विद्यासागर अध्यापकांची, एरर म्हणून, एरर 402 मला आठवते. सो तिथून सुरुवात केली. मग मी संकेतदादाबरोबरच मग अकॅडमीमध्ये होतो, मग त्यांच्याकडून शिकलो. आणि नंतर अकॅडमीमध्ये असताना तसं झालं ना की दादाने एकदा आम्हाला असं सांगितलं की आपली दिल्लीमध्ये ना रेपर्टरीची कंपनी आहे. अच्छा. हां, तर ही रेपर्टरी कंपनी काय असते, ती प्रोफेशनली हायर करते आर्टिस्टना वेगवेगळ्या स्टेट्समधून. अच्छा. त्याच्या 25 सीट्स असतात. हां. सो त्या 25 सीट्समधले मी एक होतो. ओमकार पाटील म्हणून आहे माझा मित्र, अच्छा. जो आमच्या आता पुढे जे मी तुला सांगेन हो, हो. त्याच्यामध्ये माझा तो असिस्टंट, माझा एक मित्र आहे तो. तो मी आणि तू ओमकार, acting केली होतं त्याच्यामध्ये? हां ॲक्टिंग केलेली. अच्छा, ओके. सो मी आणि ओमकार आणि एक श्रेयश म्हणून माझा मित्र आहे, अच्छा. श्रेयश वैद्य तो. आणि आता तिकडचे सांगलीतला एक होता असे, आणि एक अनिकेत म्हणून माझा मित्र,
आणि अजून एक आहे मैत्रीण म्हणजे धनश्री म्हणून. अशा आम्ही महाराष्ट्रातून फक्त 5 जण सिलेक्ट झालेलो. सो ही रेपर्टरी होती गोव्याला. सो दादाने मला असं सांगितलं की तुम्ही तिकडे जा, तुम्हाला वेगवेगळे शिकायला मिळेल. आणि आम्हाला पण माहीत नव्हतं रेपर्टरी काय असते कधी काही माहितीच नाही. मग त्याची आम्ही एंट्रन्स दिली, ती गोव्यालाच झाली. मग तिथे विजय केंकरे सर आहेत, आपले खूप मोठं नाव आहे थिएटरमधलं. हो, तर त्यांनी आमची इंटरव्ह्यू घेतलेला आणि ते प्रॅक्टिकल होतं सगळं. सो तिथून आम्ही सिलेक्ट झालो. मग मी आणि आम्ही सगळे 5 जण 1.5 वर्ष होतो, दीड एक वर्ष होतो आम्ही गोव्यामध्ये. मग तिथून आम्ही गोव्यामध्ये 1.5 वर्ष? 1.5 वर्ष होतो. अरे प्रॉपर 1.5 वर्ष गोवा? प्रॉपर 1.5 वर्ष होतो. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही गोवन नाटक केलं. बोल, अरे गोवन माहिती पण नाही, त्याच भाषेमध्ये करायचं. मुद्दा त्यांचा असा असतो की त्याच भाषेमध्ये तुम्हाला करायचं ते नाटक. म्हणजे तुझं बॅकग्राऊंड होतं त्या भाषेतलं का? नाही, मी सोलापूरचा. अरे बाप, माझा काहीच संबंध नाही. बरं, ओमकार पण इकडचाच, आपला कोकणातला. मग कोणीच नाही? कोणीच नाही, काहीच नाही. मग आम्ही तिकडे गेल्यानंतर आता मुद्दा असा आहे ना की त्यांच्या प्रांतात गेलास ना तू की त्यांच्या भाषेत बोलतात ते. आणि आम्हाला पहिल्यांदा काही कळायचंच नाही रे. काकी ते किती चालला रे, किती चालला तू, असं सगळं चाललं. गोवन येते अशातला भाग नाही, पण मला थोडाफार इकडचं. अरे पण ती गोड भाषा आहे खूप, जाम गोड भाषा. मी रत्नागिरीतला आहे, त्याच्यामुळे माझ्यासाठी तर खूप जवळच आहे. हा करेक्ट. आणि माझा तर काही संबंधच नाही रे या सगळ्या गोष्टींशी. की म्हटलं ठीक आहे, बोललो आता करायचं तर आहे. मग तिथे गेल्यानंतर आम्ही नाटक केलंय, कॉमेडी ऑफ एरर्स म्हणून आहे, विलियम शेक्सपियर यांचं. त्यांचं कोकणीत अनुवाद केलेला वजरीकर म्हणून आहेत. अच्छा. त्यांनी त्याचं नाव होतं प्रेमा तुझ्या मोगा खातीर असं. आणि त्याच्यात डान्स होते सगळे. याचं कुठलं प्रायोगिक नाटक झालंय का या नाटकाचं? नाही, पण तुझं बरेच पिक्चर झालेत. सीता और गीता जे हेमा मालिनीचं खूप हिट होते. बरेच पिक्चर आहेत असे की जे कॉमेडी ऑफ एरर्स वरती बेस आहेत. असं तर आम्ही ते नाटक केलं आणि मग मी तिथून शिकलो. मग तिथून बाहेर आलो. मग तिथून बाहेर आल्यानंतर माझी फिल्म इंडस्ट्रीमधली सुरुवात अशी झाली ना की आधी मी केलेली एक छोटीशी सिरियल, म्हणजे सिरियलमध्ये एक छोटंसं कॅरेक्टर केलेलं मी. ते कॅरेक्टर मला दिलेलं आपल्या खूप मोठ्या चांगल्या आपल्या प्रोजेक्ट क्रिएटिव्ह हेड आहेत, उत्तरा करासगर म्हणून. सो त्यांनी मला काम दिलेलं. त्या सिरियलचं नाव होतं आय थिंक तुझं माझं ब्रेकअप. हे होतं. मी छोटंसं कॅरेक्टर केलेलं रिपोर्टरचं. तर माझी आई खूप खुश झालेली, चला माझा मुलगा आला इथे. कदाचित मी बघितलं होतं. खूप आधी होतं रे. आणि सगळं असं होतं की आईला पण वाटलं की चला आता माझा मुलगा इथे काम करतोय. ते पण बाय द वे तुझ्यासाठीच बघितलं होतं, कारण मला असं माहितीये की तू त्याचं फोटो काढून वगैरे स्टोरी वगैरे टाकली, त्याच्यामुळे ते आम्ही बघितलं. आणि त्यासाठी आम्ही घरच्यांना पण दाखवलं होतं ऍक्च्युली की बाबा हा माझा मित्र आहे. ते त्याच्यामुळे मी बघितलं होतं ते अख्खं. हो ना. अरे आणि त्याला भरपूर दिवस झाले रे. पण त्याच्यानंतर ना काय तशी सुरुवात नाही झाली. म्हणजे रेपर्टरीच्या आधीची गोष्ट आहे हे तुझं माझं ब्रेकअपचं. तर मग नंतर मग इकडे आलो. आणि इकडे आल्यानंतर असं झालं की सध्या आता काम शोधावं लागेल काय. तो माझा भाग्येश म्हणूनच मित्र आहे, त्याच्यामुळे मग 2-4 दिवस मी इथेच काम केलेलं. काय त्याची सिरियल होती अगबाई सासूबाई. त्याच्यामध्ये मी काम केलं 2-4 दिवस. ते त्याचं म्हणत असशील. नाही, ते आधीच पण बघितलं. मग त्याच्यामध्ये काम केलं. आणि मग मधला असा फेज आला ना की पोस्ट पॅन्डेमिक नंतर ना की काय करायचं ना, काम नव्हतं जवळ. मग इंटरेस्टिंग गोष्ट सुरू झाली. गोष्ट अशी सुरू झाली ना, मॅनिफेस्टेशन म्हणतात ना तसं. म्हणजे मी, हा ओमकार आणि भाग्येश, आम्ही ना तिघांना मॅनिफेस्ट करतो. म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर केदार शिंदे सर, भरत जाधव सर आणि अंकुश चौधरी सर, आम्ही असे तिघे एकमेकांना बोलतो, आमचंच बोलतो. तर आम्ही तसे फोटो पण काढलेले की एक वेळ आली तर आपल्याला यांच्यासोबत एकदा तरी काम करायचं. त्याच्यात मग ॲड मी बघितली इंस्टाग्रामवरती केदार सरांची की सुखी माणसाच्या सदरासाठी कास्टिंग सुरू आहे. तर म्हटलं आता सुखी माणसाच्या सदराची कास्टिंग सुरू आहे, तर म्हटलं चला एकदा आपण देऊन बघूयात. तर ऑडिशन पाठवली. मी काय सिलेक्ट झालो नाही त्याच्यामध्ये. पण नंतर अशी इंटरेस्टिंग गोष्ट निघाली की त्यांना असिस्टंट डिरेक्टर पाहिजे होते. ते पण त्यांनी कदाचित सोशल मीडियावरती टाकलेलं. करेक्ट. आणि मी सरांना एक मोठा लेख लिहिला रे. माझ्याकडे तो SMS आहे. म्हटलं सर, हॅलो सर, मी असं आहे, मी रेपर्टरी केलेली आहे आणि मी एकांकिका केल्या आहेत, मी राज्यनाट्य स्पर्धेत ते काम केलंय, असं केलंय. काही रिप्लाय नाही आला सरांचं. म्हटलं अरे यार शिट, काय करायचं, कुठून तरी ब्रेक मिळायला पाहिजे. पण म्हणतात ना मॅनिफेस्टेशन झालं. असं ना त्या सिरियलमध्ये ना प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून ना माझा एक दादा आहे, विजय गोळे दादा, जो लाईट्स करतो, ज्याने सही रे सहीपासून आता चाणक्य चाललंय मनोज जोशींचं मोठं हिंदी नाटक आहे.
अशा बऱ्याच नाटकांना त्यांनी लाईट्स केलेत. आणि तो आणि संकेत दादा म्हणून तो आता मी तुला बोललो वेद अकॅडमीचा. सो त्याच्यामुळे ना या दोघांमुळे अशी गोष्ट घडली ना की मला फोन आला विजयदादाचा, विसरणार नाही. दिवाळी होती, पाडवा होता तेव्हा. मी घरी एकटाच बसलो, बोललो काय करायचं. मला विजयदादाचा फोन आला. मला म्हणतो की हॅलो का असिस्ट करणार का तू. म्हटलं असिस्ट, बोललो काय माहितीच नाही, असिस्टंट डिरेक्शन काहीच माहिती नाही. म्हटलं करेन ना दादा. म्हटलं तू काय कोणाला करायचं आहे. म्हणतो केदार शिंदे सरांची सिरियल आहे. बस आणि मी उडलो रे. बस म्हटलं काय काय बोलतो. हा अरे सरांना एडीज येतात आणि जातात कुठल्याही सिरियलला, फिक्स नसतात कुठल्याही. तर म्हटलं की आता 2 एडीज त्यांचे चालले आहेत, तर तू येशील का एक. म्हटलं येईन ना दादा मी. येशील म्हणजे काय, हा म्हटलं येशील प्रश्न म्हणजे आहे का? अरे म्हटलं येशील म्हणजे मी म्हटलं येईन ना दादा, मी येईन. आणि अजून एक होता एडी म्हणून तिकडे येणार होता. तर दादा म्हटलं की ये तू उद्या परवाच येऊन जा. 27 तारीख होती काहीतरी तेव्हा. 29 तारखेला मी सेटला गेलेलो आणि मी 2 तारखेपासून तिकडे कन्फर्म होणार होतो. मग सरांनी मला बोलवलं आणि सरांना मी पहिल्यांदा बघितलं तिथे. तर त्याच्या आधी असं झालं की मी विजयदादाला म्हटलं की दादा माझ्यासोबत एक मित्र आणला तर मी चालेल का. तो बोलतो अरे सध्या तरी एकच आहे रिक्वायरमेंट, पण तो आण. मग म्हटलं ओमकारला चल ना माझ्यासोबत. बोललो कारण मी पण घाबरत होतो मुळात. म्हटलं चल माझ्यासोबत आपण बघूयात. ओमकार पण मला धीर देतो. आम्ही असंच म्हटलं चल आपण जाऊयात. मग आम्ही गेलो आणि सरांना पहिल्यांदा बघितलं डोळ्यासमोर. म्हटले बस. मग बसलो. मग सरांनी विचारलं काय नाव आहे. म्हटलं असं सर आलोक. आणि म्हटलं आलोक आणि ओमकार असं त्याने पण नाव सांगितलं. मग सरांनी विचारलं तुमचा एक्सपिरियन्स काय. असं मग नाटक केलं आम्ही आणि असं सर रेपर्टरीमधून सरांना आवडलं बहुतेक. म्हटलं छान, कारण नाटकातली मुलं सरांना नेहमी आवडतात. तर सर म्हटले की छान आहे करून ये. मग म्हटलं एक पहिल्यांदा 2 दिवस बघून घे, 2-3 दिवस जमतंय का तुला, कसं करायचं काय करायचं. तिथे माझा अजून एक मित्र होता. मित्र म्हणजे तो नंतर झाला, अंकुश मोरे म्हणून, जो आमच्या आता महाराष्ट्र शाहीरला त्याने आर्ट डिपार्टमेंट केलं पूर्ण, आर्ट एडी म्हणून केलं. तो मग अंकुश होता तिथे. मग माझी अंकुशची आणि ओंकारची मैत्री झाली. मग आम्ही ती पूर्ण सिरियल केली ती कम्प्लिटली. मग तिथून सुरुवात झाली माझी डिरेक्शनच्या याच्यामध्ये. मला काही माहितीच नव्हतं रे डिरेक्शनच्या बद्दल, काय असतं कसं काय. आणि मग तिथून सुरुवात झाल्यानंतर असं झालं की सरांची परत एक ती सिरियल संपली. मग तिकडे त्या सिरियलला होते ना, म्हणजे सुखी माणसाच्या सदराला सर तर होतेच, पण अजून एक सर होते हरीश सर म्हणून, हरीश शिर्के. त्या सरांनी पण जबरदस्त शिकवलं आम्हाला. म्हणजे एक बेस जो असतो असिस्टंटचा की काय करायला हवं, असिस्टंटचे कान आणि डोळे किती उघडे असायला हवेत, तुम्ही बोलण्यापेक्षा ऐकलं आणि नीट बघितलं पाहिजे. सो हे जे बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे आता तू TCR म्हण किंवा कॉस्ट्युम म्हण किंवा काय, आपण ते बोलू त्याच्यावर. सो ह्याची सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर मग हरीश सरांसोबत काम केलं दुसऱ्या सिरियलला, झी मराठीच्या तू सौभाग्यवती होला. आणि मग एक प्रोमो केला सरांसोबत, केदार सरांसोबतच. इमिली बा म्हणून एक सिरियल होती याच्यावरती, स्टार प्लसवरती. इमली नावाची सिरियल होती. हा. सो ती होती एक सिरियल, तिथे केलं. आणि ती सिरियल केल्यानंतर मग स्ट्रेट टू आता महाराष्ट्र शाहीरपर्यंत आलोय. म्हणजे एकंदरीत असा फुल सर्कल कम्प्लीट ऑलमोस्ट एक सर्कल कम्प्लीट झालंय तुझं. म्हणजे मॅनिफेस्टिंग टू केदार शिंदे टू वर्किंग विथ केदार शिंदे, हे असं अख्खं फुल सर्कल. एक्झॅक्टली. क्या बात आहे. खूप छान वाटतं यार तुझं. असा म्हणजे आपला कोणतरी आज जो आहे, आता आपल्याला तर नाही करता आलं का त्याच्यात, पण आपल्या ओळखीचा आपला खास एकदम मित्र आहे जो हे सगळं करतोय, हे ऐकूनच खूप छान वाटतं. अरे यार थँक्यू. आणि ते कसं आहे रे, ते घडत गेलं रे ऍक्च्युली. विथ काय प्लॅन नसतं. कधी गोष्टी तुझ्या जे प्लॅन नसतात ना, त्या वर्कआउट झालेल्या चांगल्या असतात. ते प्लॅन केल्यावर ते फसतात भरपूर गोष्टी. नाही, ऑलमोस्ट सगळेच ऍटलिस्ट माझ्या संदर्भात तरी तसंच आहे की जवळजवळ सगळ्याच गोष्टी फसलेल्या आहेत प्लॅन केलेल्या. तर आता तू एवढं सगळं सांगितलंस, तुझा प्रवास कसा होता, काय होता, तर हे सगळे गोष्टी एकीकडे आणि केदार शिंदे या माणसासोबत काम करणं हे एकीकडे. तर कसा आहे, म्हणजे हा माणूस कसा आहे, म्हणजे कारण सगळ्यांना फक्त एवढंच माहिती की केदार शिंदे म्हणजे जत्रा, कोंबडी पळाली, त्या व्यतिरिक्त अगबाई अरेच्या, हे काही गोष्टी सोडल्यात तर श्रीयुत गंगाधर टिपरे,
ह्या गोष्टी सोडल्या तर केदार शिंदे हा माणूस कसा हे कोणालाच माहिती नाही. तू एवढं क्लोजली काम केलंस त्यांच्यासोबत, कसं वाटलं म्हणजे काम करून, आणि माणूस म्हणून कसे आहेत? सुरुवातीला खरं बोलतो म्हणजे कसं होतं ना, आपण आपल्या डोळ्यासमोर एक वेगळी इमेज असते की ते तर ग्रेट आहे, ते तर आत्ताही सरच आहेत आमचे, कितीही जवळचे असलो तरी पण. का तेवढं ते प्रेम करतात रे, आणि अफाट प्रेम करतात माहिती आहे का तुला. म्हणजे मुलासारखं आम्हाला आत्तापर्यंत ठेवलं आहे, मला, ओमकारला म्हण, अंकुशला म्हण, किंवा आपली जी सना आहे म्हणजे जिने आत्ता महाराष्ट्र शायरमधून डेब्यू केलं आमच्या आपल्या फिल्ममधून. सो किंवा आपल्या बेला मॅम आहेत, हम्म, हां म्हणजे सरांच्या वाईफ आहेत. हे सगळ्यांसोबत ना खूप चांगले रिलेशन आहेत आत्ता, हम्म, म्हणजे घरचे रिलेशन सारखेच आहेत. पण ना ते कसं आहे माहिती आहे का, सरांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली की म्हणजे कामाच्या बाबतीत तू तू परफेक्ट असला पाहिजेस. हम्म. तुला एक्सक्यूज देण्याच्या भानगडीत तू कधी पडता नाही पाहिजे. म्हणजे तू कोणीही, तू कुठेही गेलास आयुष्यात तरी तुझं काम असं दिसलं पाहिजे ना की एकदा तू त्या माणसासोबत काम केलंस की त्याने तुला 10 वेळेस बोलवलंच पाहिजे. कुठलाही प्रोजेक्ट आला तर त्याच्या डोक्यात पहिला तू आला पाहिजेस. आणि माणूस म्हणून राहिलं ना तर ना, माणूस म्हणून बघ, आम्हाला पण पहिले खूप भीती वाटते रे, म्हणजे आता पण वाटते सरांची. कारण त्याचं सरांची असं ऑन सेट असं त्यांचा दरारा वगैरे आहे आहे का, ना यार. एकदम असं कॅज्युअल वगैरे असतं? नाही नाही, कसं आहे बघ, तुला खरं सांगू का, कॅप्टन ऑफ द शिप जेव्हा असतात ना डिरेक्टर म्हणून, तो ना तो दरारा लागतो रे. हा, तेवढा खूप तो होल्ड होल्ड पाहिजे. आम्ही पण ओरडा खाल्लाय, खूप ओरडा खाल्लाय सेटवरती, सिरियलच्या वेळेस, फिल्मच्या वेळेस खूप ओरडा खाल्लाय. पण एक आहे सरांचं, कट झाला ना, पॅकअप झालं ना, खांद्यावरती हात ठेवणार किंवा बाजूला आम्हाला बोलवणार, कसं वाटलं, ठीक वाटलं, इतकं गोंजारून पण केलंय आम्हाला, इतकं पण गोंजारतात माणूस म्हणून ते. आणि सॉफ्ट हार्टेड आहेत रे मुळात, सॉफ्ट हार्टेड आहेत. म्हणजे बोलायला गेलं ना तर बघ, त्यांना ते काळजी पण आहे की क्रूची पण काळजी असते, पण क्रूच्या सोबत वागताना आपल्याला ती फिल्म किंवा एखादं दिलेली आत्ताची गोष्ट म्हणजे सीन्स किंवा सगळं ते कम्प्लीट पण करायचं. आणि ते खूप बेसिक असतं. ऑब्व्हियसली. तो दरारा पाहिजे तसा, नाही त्याशिवाय नाही रे पुढे जाऊच नाही शकत. पण माणूस म्हणून ते सांगतो ना तुला की आता बघ, इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी आहे ना की आम्ही सिरियल करून आलेलो. ही जिथे तुला म्हटलं हरीश सरांच्या मी सिरियल केलं, त्या सिरियलच्या वेळेस मी पडलो, माझा हात फ्रॅक्चर झाला आहे. हे प्लेट आहे माझ्या अरे हातामध्ये. बापरे, एवढं? हां, जून 26 होता, तिसराच दिवस होता सिरियलचा. आम्ही म्हणजे शूट चालू असताना, शूट चालू on असताना set तिसरा चालू? नाही, ऑन सेट नाही, तिसरा दिवस होता शूटचा. आणि असं झालं की आम्ही तिथे राहत होतो, कुठे मडला राहत होतो, एका रूममध्ये राहत होतो. अच्छा, म्हणजे शूट साठी तुम्ही तिकडेच राहायला राहायचो. गेला होता. अरे कारण मडवरून इकडे येणं ना अशक्य रे, आपल्या सेंट्रलवाल्यांसाठी तर अशक्यच आहे. आपण डोंबिवलीमध्ये राहतो मित्र. आपल्यासाठी ते वेगळा प्रांत येतो, फक्त तिकडे जायला आपल्याला Visa लागत नाही मला पण. पण आपल्याला पासपोर्ट लागतो, असला प्रकार येतो. तर आम्ही तिकडे राहत होतो. आणि मग ते झालं, मग मी पडलो ते. मग माझा गॅप गेला, बराच महिना गॅप गेला. मग ओमकार, हरीश सर होते तिकडे, आणि माझा अमोल एक मित्र आहे, तो आता असोसिएट डिरेक्टर आहे. तो या तिघच तिकडे होते, मग पूर्ण सिरियल सांभाळायचे. हरीश सर तर डिरेक्टरच होते, मग ओमकार आणि अमोलच होते तिकडे. मग ते पडलो, मग सरांना नंतर कळलं, मग सरांनी मला फोन केला. मी तेव्हा जे मध्ये होतो. तर झाली करामत केली. म्हटलं नाही सर, काय झालं, बोला पडलो सर. कामं नीट बघून नाही करतायत, हां इतकी कसली कामं असतात तुमच्या डोक्यात, नुसती धावपळ धावपळ. सांगितलं जरा आरामात करत जावं, एवढं काय असतं, असं सगळं ओरडले. नंतर बोलले ठीक आहे, ये कधी घरी आहे. मग घरी गेलो, मग सरांनी बाजूला बसून मला विचारलं, कुठे लागलंय दाखव. इथे बघितलं, हे बघ इथं लागलं. म्हटलं हा, काळजी घ्यायची आता ह्याच्या पुढे, कळलं ना, नाहीतर आहे मम्मी आहे आणि तुम्ही आहात. हे इतपत पण ते वडिलांसारखे आहे रे ते. म्हणजे जिथे प्रेम करायचं तिथे प्रेम आहे, जिथे ओरडायचं तिथे ओरडा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोफेशनलिझम शिकवतात, की कितीही झालं तरी एक ती पायरी आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही पण कधी क्रॉस नाही वागत, की हां चला आता फ्रेंडली बोलतायत तर. नाही, पण ते तो तेवढा बॅरिकेड ते असणार असणं खूप गरजेचं तो असतं. माणूस एवढा मोठा माणूस आहे हो, म्हणजे असं पण नाही की आत्ताच आलेले वगैरे आहेत. नाही नाही, त्यांचं काम हे आपल्या आजी आजोबांनी पाहिलंय, पाहिलंय. त्यांचं काम आपल्या आईबाबांनी पाहिले, आणि आता आपण पाहतोय त्यांचं काम. तर त्याच्यामुळे आपण ती खूप त्यांच्या सिरियल्स बघून वाढलो, अरे मोठे वाढलोय. झालो रे. असं जर त्यांना आपण बोललो तर त्यांना कदाचित राग येईल थोडं, नाही, की नाही. तुम्ही माझं एवढं वय असं नका सांगू यार कदाचित. पण ते खूप यंग आहेत, हो, डायनॅमिक आहेत. आणि आणि डायनॅमिक त्यांचा
त्यांचा ह्युमर त्यांच्या मूवीमधून दिसून येतो. दिसतो ना. म्हणजे तू जत्रा बघितलास किंवा तू अक्काबाई अरेच्चा बघितलास, तो एक वेगळा ह्युमर आहे त्यांचा. एक्झॅक्टली, म्हणजे केदार शिंदे नावाचा एक ब्रँड आहे, एक्झॅक्टली. की त्या नावाचा हा सिनेमाच वेगळा आहे. आणि ते सगळ्यांचं मूळ आहे ना त्यांच्या घरातच होतं रे मुळात. म्हणजे शाहीर आपले त्यांच्याबद्दल साबळे. तर काय आपण बोल बोलणं म्हणजे खूप एकदम एक्झॅक्टली. अरे आम्हाला पण आत्ता आत्ता जेव्हा मी फिल्म करत होतो तेव्हा कळलं की शाहीर नावाचं जे वलय आहे ते किती मोठे होते. म्हणजे शाहीर बाबा साबळे आपले, तर त्यांच्या ते मुळापासून आहे. म्हणजे घरातच लोककला आणि मग सगळं तुझा तमाशा म्हण किंवा बाकीची वगनाट्य म्हण किंवा तुझं वेगवेगळी नाटकं म्हण, सो ते ते जे सरांच्या डोक्यात आहे ना ते त्यांच्या फिल्ममधून दिसतं क्लिअरली. आणि आपण आपल्या जनरेशनने तरी तरी पण थोडंफार बघितलंय त्यांच्याबद्दल. म्हणजे खूप जास्त असं नाही, पण एक 5 किंवा 10% आपण बोलू शकतो की आपण त्यांचं काम बघितलं आहे. हो. पण आपल्या नंतरच्या ही जी जनरेशन आहे, हम्म, हम्म, त्या लोकांनी तर ऑलमोस्ट काहीच बघितलं नाहीये हम्म, हे सगळं. म्हणजे केदार शिंदेना पण त्यांचं पण एक ब्रँड त्यांचा बघितला नाहीये, हम्म. किंवा शाहीर जे खूप तर ते तर खूपच मोठे होते, हम्म. त्यांना पण बघितलं नाही. तर त्या सगळ्यांना ह्या चित्रपटामधून एक छोटंसं म्हणजे एक स्टार्ट होईल त्यांच्या ज्ञानाला, की बाबा हो. हां, की सुरुवात कुठून करायची, तर की हां, इथपासून सुरुवात करू शकतो. ॲटलीस्ट एक स्टार्ट तरी मिळेल. मग त्याच्यानंतर ते पुढे कुठपर्यंत घेऊन घेऊन जातात ते त्यांचा त्यांच्यावर आहे. वारसा आहे रे. आणि तू हां. बोलतोस ते करेक्ट आहे. एकदम डिटेल. तो एका पिढीकडून आलाय, आता दुसऱ्या पिढीकडे जाणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने. आपल्याला फक्त तो तसा पुढे न्यायचा आहे. हां. अशा पण तू पद्धतीने. ऑन द सेट कधी तुम्ही त्यांच्याशी बोलताना वगैरे हा टॉपिक कधी निघाला का? किंवा की जत्राचं काय? किंवा तुम्ही श्रीयुत गंगाधर टिपरेमध्ये तुम्ही जो ह्युमर टाकला, तो म्हणजे हा ह्याचा स्रोत कसा झाला? किंवा तुम्ही हा ह्युमर जनरेट कसा केला? कारण आत्ता ह्या मोमेंटला कॉमेडी हा खूप वेगळा प्रकार झालेला आहे. हम्म. स्लॅपस्टिक असू दे किंवा मग थोडा इन्सल्टिंग कॉमेडी असते, रोस्ट वगैरे असतं सगळं. तर तो सगळा एक खूप वेगळा प्रकार झाला आहे. पण त्यांची जी कॉमेडी होती ती एकदम प्युअर निखळ जी कॉमेडी आपण Exactly. म्हणतो ना मराठीमध्ये, एक्झॅक्टली. ती कॉमेडी होती त्यांची. मग ह्या विषयावर कधी असं तुम्ही बोललात का, असं ऑन सेट वगैरे कधी? नाही बघ, तसं बोलणं कधी झालं नाही. पण कसं आहे म्हणजे मला किंवा काय त्यांच्या वाटतं. कामातून जसं तू ऑब्झर्व केलं असेल की हां, अबे इथून आलेलं आहे हे. एक्झॅक्टली ते असं. सांगतोय तुला. याची सुरुवात म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तर सरांची कॉमेडीची पद्धतीने सिच्युएशनल खूप असते. हां. त्यांना सिच्युएशनल कॉमेडी ते ज्या पद्धतीने हां. करतात, हां. की एखादे कॅरेक्टर कॉमेडी करताना ना ते असं नाही वाटत तुला की ते कॉमेडी बोलते किंवा ते करते. जत्रा बघ, आपण जत्रा बोलतोय किंवा श्रीयुत गंगाधर टिपरेमध्ये आपले प्रभावळकर सर असतील, हां. त्यांच्या ते कॅरेक्टर्स तसं होतं. म्हणजे त्यांना त्यांचं बघून त्यांना त्यांना वेगळं काही करायची गरज गरजच नाहीये. त्यांनी फक्त नुसतं एक वॉक घेतला तरी पण आपल्याला हसायला येतं. कळायचं, कारण त्यांना ऍप्ट माहिती आहे कोणाकडून काय करून आणि किती घ्यायचं आहे एक्झॅक्टली. हे त्यांना खूप. आणि त्यांच्या डोक्यात फिक्स असतं सरांच्या, की अच्छा हा हे आहे, मला इथे करायचं आहे, हा सीन आहे, हे कॅरेक्टर आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या वर्किंग प्रोसेसच वेगळी आहे अच्छा. कम्प्लिटली. ऍक्टर माहिती असतो त्यांना हम्म. कशा पद्धतीने काम करेल. कारण इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुला. आता महाराष्ट्र शायरीच्या वेळेस ना आम्ही ना वर्कशॉप्स घेतलेले. अच्छा. सरांनी याच्या आधी कधी कोणत्या फिल्मसाठी वर्कशॉप नाही घेतले. पण तो हा विषय पण वेगळा आहे ना, त्याच्यामुळे कदाचित गरज या विषयाला गरज असते लागण्याची हो अशी होती. सरांना असं वाटत होतं की ना, अरे बऱ्याच जणांनी डेब्यू केला महाराष्ट्र शाहीरमधून. बरेच म्हणजे बरेच अर्ध्याहून जास्त ऍक्टर्सनी तर डेब्यू केलंय या फिल्ममधून. सो सरांचं असं म्हणणं होतं की ह्या सगळ्यांच्या सोबतची ना मला वेवलेंथ पहिले जुळून घेणं गरजेचं आहे. बरोबर. मी यांचं काम बघितलंय, सिरियलमध्ये बघितलंय किंवा बाकीच्या ऍक्टर्स नाटकातून बघितलंय, पण माझ्यासोबत काम करताना त्यांची वेवलेंथ एका लाईनवर आली पाहिजे. सरांचं एक वाक्य असतं नेहमी की सगळे ना एका पेजवर हवेत. हां. ज्या दिवशी सगळे एका पेजवर असतील ना, तेव्हा म्हणजे आम्हाला असं म्हणायचे की ना तुम्ही इतके तयार व्हा ॲज असिस्टंट म्हणून या फिल्मसाठी किंवा कुठल्याही, की तुम्हाला झोपेतून उठून कोणत्याही डिपार्टमेंटने काहीही विचारलं ना तरी ते माझ्याकडे येण्याच्या आधी तुमच्याकडून क्लिअर झालं पाहिजे. नाहीतर तुम्हीच कन्फ्यूज आहात. मग कॉस्ट्युमचं डिपार्टमेंट आलं आणि त्यांनी विचारलं आता काय करायचं, मग सेटचं डिपार्टमेंट आलं, मग असं होतं की नाही थांबा मी विचारून सांगतो. ते विचारून सांगणं नाही, तुम्ही पण त्या एका पेजवर या. जिथे कन्फ्युजन असेल तिथे मी असेल, पण तुम्ही तयार व्हा कम्प्लिटली. आणि आम्हाला पण असं काय, माझी पण पहिलीच फिल्म आहे रे, असं काय मोठं काय आपलं काय करिअर नाही असतं त्या. अनुभव वगैरे पण नाही. हा खूप नाहीये रे. पण ही जी प्रोसेस आहे ना, लर्निंग प्रोसेस, ही फिल्म आहे ना आमच्यासाठी ना खरं वर्कशॉप होती कम्प्लिटली. म्हणजे तू सगळ्या डिपार्टमेंट वाईज बोल, सगळ्या मेकअप बोल, सगळे मेकअपसाठी एवढे ग्रेट माणूस होते. जगदीश हेरे म्हणून होते विक्रम गायकवाडच्या टीममधून.
कॉस्ट्युमसाठी होत्या, योगेशा मॅम होत्या. असोसिएट डिरेक्टर सरांचा सगळ्यात सुपर्ब आहे, तो म्हणजे त्यांचा भाऊ आहे, ओ हो. ओमकार मंगेश दत्त म्हणून आहेत सर. तो त्यांचा भाऊ आहेत आणि ते अफलातून आहेत. म्हणजे त्यांनी आम्हाला शिकवलं मुळात की कशा प्रकारे सपोर्ट करायचा आहे तुम्हाला, तुमचं काम काय आहे, कशा प्रकारे तुमचा रोल आहे. कारण आधी तर सिरियलमधून कळलेलं, पण फिल्मचं ग्रँजरनेस वेगळंच आहे. हो. सिरियल सारखं नाही एक दिवसाचं आलं आणि 7 सीन करायचे, 3च सीन करायचे आपल्याला, पण ते असे चोख ठेवायचे कारण ते आयुष्यभरासाठी प्रिंटेड आहे. तर तुला कशा पद्धतीने तुला त्याच्यावरती काम करावं लागेल, तुम्हाला कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची आहे, असिस्टंट्सची कामं काय असतात, हे सगळं आम्हाला त्यांनी शिकवलं, सांगितलं आणि तशी हेल्प केली. क्या बात आहे. सगळं आहे. आणि मग हे सगळं फक्त शाहीर या चित्रपटाबद्दलच असं नाही, पण संपूर्ण तू त्यांचा ग्राफ बघितलास तर त्यांची क्रिएटिव्ह प्रोसेस कशी आहे त्यांची, म्हणजे त्यांचे चित्रपट म्हणा किंवा त्यांचे नाटकं म्हणा किंवा आता त्यांच्या ज्या काही 1-2 जेवढ्या सिरियल होत्या तेवढ्या म्हणा, तर त्यांची क्रिएटिव्ह प्रोसेस कशी होती. म्हणजे जर आता हा विषय आहे तर मग ह्या विषयाला वाढवणं कसं आणि त्याच्यानंतर त्याच्यामधला ह्युमर कसा येईल, हे काही बघता आलं का त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत काम करताना? हो, कारण आम्ही जेव्हा सुकी माणसाचा सदरा करत होतो ना, तेव्हा व्हायचं असं की सर स्क्रीन प्ले करायचे, म्हणजे ऍक्च्युली ओमकार सर पण करायचे. नंतर सरांचं असं असतं ना की एखादा सीन आला, ओके, त्यांची ह्युमर शोधण्याची वेगळीच पद्धत आहे. अच्छा. हां, ती त्यांचा ग्राफच वेगळा आहे. म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने एखाद्या सीनकडे बघतात, आपण वेगळ्या सीन पद्धतीने बघतो, त्यांचं बघण्याची पद्धतच वेगळी आहे. म्हणूनच त्या लेवलला. हा, अरे ते ना काय म्हणतात, त्याच्यातले जो नस असते ना, जी भावेल, जी करेक्ट पोचेल, बरोबर, तेवढंच ते करणार. बरोबर. आणि मग ते सांगण्याची त्यांची पद्धत ऍक्टर्सना की कशा प्रकारे मला तुझ्याकडून फक्त काय हवंय, ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट शिकायला मिळाली. आणि सरांच्या डोक्यात, म्हणजे सरांकडून आम्हाला हे एक शिकायला मिळालं की ना, तुला शॉट घेण्याच्या आधी ना तुझे एडिट डोक्यात पाहिजे. हा, ते की स्क्रीनवर कसं दिसणार आहे, कसं दिसणार आहे. क्या बात आहे. उगीच तू शॉर्ट्स नाही घेत बसायचे, बरोबर आहे वेळ शॉर्ट्स घेत बसूयात, नाही. इन्सेंट रेटवरती एडिटिंग त्यांच्या डोक्यात चालू असते. कारण मी पण ते ऑब्झर्व केलं फिल्मच्या वेळेस म्हणा किंवा आता सिरियलच्या वेळेस, इतके ज्या 1-2-4 ज्या सिरियल केल्या, फिल्मच्या वेळेस सगळ्यात जास्त केलं की त्यांना माहिती आहे की आता माझा शॉट काय लागणार आहे आणि दिसणार काय आहे. बरोबर. त्याचा इमोशनल आणि व्हिज्युअल इम्पॅक्ट लोकांवर काय पडणार, ते त्यांना कळतं. आपण फक्त असं बोलू शकतो की त्या टाईपची कॉमेडी ही परत आली पाहिजे. अँड ती जी प्युअर निखळ कॉमेडी आपण जशी म्हणतो ना, की काही इन्सल्ट नाही आहे कोणाचा किंवा काही नाही, सिच्युएशनल कॉमेडी आहे, फक्त गोष्टी होत्यात पण त्या अशा होत्यात की त्याच्यातून ह्युमर ऑटोमॅटिकली निघतोय. तर ती कॉमेडी आणि ते बघायला पण खूप छान वाटतं. आणि तू संपूर्ण परिवारासोबत पण तेव्हा जे बघतोस तेव्हा पण त्याचा एक वेगळा फील येतो. एक्झॅक्टली. तू म्हणजे कुठेही पण ना त्यांच्या फिल्म बघताना बघ ना, तुला कुठेही तू बाजूला सरत नाहीस की ह्याच्यात, म्हणजे ही गोष्ट माझ्या आयुष्यात कधी घडूच शकत नाही असं तुला नाही वाटत. हे घडलेली असेल की अरे हे झालंय माझ्या आयुष्यात, आपण त्या गोष्टीकडे त्या कॉमेडी वेने बघितलेलं नसतं आणि त्याच्यामुळे ते भावतात खूप. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा टाईपचा ह्युमर किंवा अशा टाईपचे गोष्ट दाखवणारे पण खूप कमी आहेत. म्हणजे खूपच कमी आहेत. म्हणजे आता मराठीमध्ये खूप असे सिलेक्टिव्ह असे आहेत डिरेक्टर जे एवढी छान कॉमेडी करतायत. सो त्याच्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटत असेल. आणि फॉर्च्युनेट आम्ही सध्या आपण सगळे तर खूप फॉर्च्युनेट आहे. तू तर थोडं जास्त आहेस आणि तू त्यांच्या सोबत आहेस. अरे मी तेच फॉर्च्युनेट म्हणतोय की मला त्यांच्यासोबत राहायला मिळतंय सध्या. सो स्वामींची कृपा आहे. आता केदार शिंदेसोबत तर काम झालं, पण त्या चित्रपटाच्या निमित्ताने किंवा त्यांच्या सिरियलच्या निमित्ताने अजून पण खूप मोठ्या मोठ्या ऍक्टर सोबत काम करायला मिळालं. अंकुश चौधरी असतील किंवा मग भरत सर आहेत. भरत सर, ते तर म्हणजे इन्स्टिट्यूशन असं तू बोलू शकतो. नक्कीच. तर त्या सगळ्यांसोबत पण काम करतात. तर तो एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे एकंदरीत काम करण्याचा त्यांच्यासोबत? जे सुकी माणसाच्या सदऱ्याला आम्ही होतो तेव्हा ते भरत सरांनी जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना आम्ही, डाऊन टू अर्थ माणसं आहेत रे, आणि खरंच आहेत. म्हणजे आपण त्यांच्याकडे बघितलं ना, त्यांचं वलय ना कामाचं आहे, प्रचंड कामाचं वलय आहे. पण तू गेलास ना, त्यांची स्माईल असते चेहऱ्यावरती, ओळख करून देतात स्वतःची. तू असा का, ये बस बोलण्याची पद्धत, चुकून असं त्यांच्या
ते समोर असताना असं तोंडातून निघाले ना गलगले निघाले असं काही निघालं नाही 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 रे नाही. कारण मी जर चुकून त्यांना असं बघितलं तर माझ्या डोक्यात पहिले तेच येईल, सही रे सही, गलगले निघाले किंवा मग गोड गोड माझ्या डोळ्यासमोर तर फ्लॅशेस गेलेले असे. बापरे, सरांना कशा कशात बघितलं, जत्रा मोन्या म्हण किंवा सई रे सई म्हण, काय ते फ्लॅशेस, आणि आपण त्यांच्यासोबत उभे होत आणि काम करतोय. म्हणजे सेटवरती कसं होतं की मी फ्रंटवर राहायचो, म्हणजे क्यूज देणं म्हण हां. किंवा आर्टिस्ट मॅनेजमेंट करणं म्हण, तो एक प्रकार असतो. सो त्याच्यामध्ये मी असल्यामुळे ना आर्टिस्टचे कॉर्डिनेट करणं अत्यंत गरजेचं आहे असिस्टंट डिरेक्टरला. सगळ्यात बेस्ट क्वालिटी पाहिजे त्याच्याकडे की तू इंट्रोवर्ट असता कामा नये. तू इंट्रोवर्ट झाला ना की समोर ते तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्याशी कॉपरेट नाही करणार. त्याच्यामुळे डिरेक्टर आणि प्रोडक्शन आणि ॲक्टर सोबतचं ते कोरिलेशन जमत नाही असिस्टंटमुळे. सो तू एक्स्ट्रोवर्ट राहिला पाहिजे, तू बोलला पाहिजेस, तू मोकळ्या चेहऱ्याने त्यांच्याकडे गेला पाहिजे, तू स्माईल करूनच त्यांना बोला, येस सर गुड मॉर्निंग, ही तुमची स्क्रिप्ट, आपण हा सीन करतोय. मग सर विचारायचे सीन काय आहे, मग सीन समजून सांगता आलं पाहिजे की त्यांना की सीन आपल्याला काय पाहिजे तेवढं त्यांना सांगितल्याच्या अगोदर आपला तो पार्ट असला पार्ट असला पाहिजे, किंवा आपल्याला तो माहिती पाहिजे मुळात की सीन नक्की काय होणार काय, काय. तर मी दुसऱ्यांना सांगू शकतो. एक्झॅक्टली ते इम्पॉर्टंट आहे. आणि तू म्हणत होता आता प्रश्न काय होता की सरांसोबत हा म्हणजे बाकीच्या लोकांना सुद्धा तुला भेटता आलं, म्हणजे भरत सर हा. असू दे, अंकुश सर असू दे, तर तो एक अनुभव कसा होता किंवा बाकी सगळ्यांसोबत, कारण केदार सरांसोबत काम करणं हे तर वेगळंच आहे. हम्म. पण बाकी सगळ्यांना, कारण तू आधी बोलला होतास की हे तीन लोक जे आहेत, त्यांच्यासोबत काम करायला त्यांच्यासोबत मिळालं. काम करायला, आणि त्याच्यासोबत तुला फक्त वेळ घालवता पण आला, आई ग, कारण हो. ते सुद्धा पण मोठी गोष्ट आहे. हो, सगळ्यांनाच नाही होते. नाही मिळत. अरे पण सिरियलचं झालं आणि नंतर जेव्हा आम्ही शाहीर करणार होतो असं कळलं आम्हाला, पण मला पण माहित नव्हतं किंवा खूप कमी जणांना माहिती होतं की अंकुश सर करणार आहेत हां. शाहीर. आणि जेव्हा अंकुश सर आले ना माझ्या डोळ्यासमोर असं झालं की केदार सर आहेत, भरत सरांसोबत काम केलं, आता अंकुश सरांसोबत काम केलं, मॅनिफेस्टेशनचं झाले. काहीतरी झालंय सध्या. अंकुश सर पण डार्लिंग आहेत, व्हेरी प्रोफेशनल आणि व्हेरी डार्लिंग. की तू आल्यानंतर पण तुझ्याशी ते बोलण्याची त्यांची ती पद्धत, ही सगळे ग्राउंडेड माणसं आहे, सगळे डाऊन टू लेवल सगळी माणसं आहेत माहिती आहे का. त्याच्यामुळे ना तुझं रिलेशन ना पहिलेच तू ना रिलॅक्स होऊन जातोस, हां. तुझ्यावरती दडपण नाही आहेत कुठलं. बरोबर. नाहीतर कधी कधी काय होतं ना, काही ॲक्टर्स आत्ताही असे आहेत की त्यांच्यासोबत बोलताना ना ते एक प्रचंड वलय घेऊन येतात हां. त्यांचं. मग तुझ्याशी ते वलय तोडण्याचं काम तुझं असतं की ते काहीतरी घेऊन येणारच त्यांचं वलय, पण तू कसं त्यांच्यासोबत कोरिलेट करतोयस, तू बरोबर. त्यांच्याशी कसं छानपणे बोलू शकतोस, तू त्यांना कसं मोकळं करू शकतोस. हां, हां. शाहीर करताना 39 दिवसांमध्ये अंकुश सरांसोबत काम करायला मिळालं. हम्म. आणि त्यांची वर्क करण्याची प्रोसेस किंवा त्यांचा विचार करण्याची प्रोसेस, त्यांचं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लक्ष असतं हम्म. जवळपास, की त्यांचा कॉस्ट्युम कसं करेक्ट आहे, बाकीच्यांचं कसं करेक्ट आहे का. मग अभिनयाबद्दल पण की माझा शॉट झाला म्हणजे संपलं, हा चला आता बसायचं, असं नाही की ते थांबणार. हम्म. दुसऱ्या ॲक्टरला काय हवंय मी देतो, मी आलोय नाही ते मी करणार. वा. नाही तर बऱ्याचदा असं होतं की बाकीच्यांचे बॅकशॉट दुसऱ्या ॲक्टर्सचे घेतले हां, जातात, हां, हां. असं अजिबात नाही आहे. सो हे जे तिघं आहेत ना, यांच्यासोबत काम करण्याची मजाच वेगळी आहे. आणि ते हळूहळू आपल्याला पण यायला हवं असं वाटत होतं हां. की एक वेगळं काहीतरी आपण ना म्हणजे घेऊन येतो की इंडस्ट्रीमध्ये मी काम करतोय, हां. आता काय वा. मी करतोय Attitude, तो. हा, तो असा. तो नाही आहे, तो अजिबात नाही आहे. हम्म. कारण तो त्यांचा एक्सपिरियन्स बोलतो. आणि जे एक्सपिरियन्स नसलेली लोक असतात ना, म्हणजे माझ्यासारखी पण पकड, हम्म. आपल्याला पटकन इगो येतो की अरे मैं अभी इसके साथ काम किया, मैं उसके साथ काम किया. हां. सो ते कुठेतरी ग्राउंडेड राहणं शिकायला हवं, हे असं मला पण वाटतं प्रामाणिकपणे स्वतःसाठी. आणि अशी पण कोण कॅरेक्टर्स होते का की काम एवढंच आहे, पण अरे मी तर एवढा मोठा वगैरे असला काही? नाही रे, नाही. सरांसमोर ते नाहीच चालत. प्रामाणिकपणे सांगतो, वा. कोणीही असू दे, कोणीही असू दे, सरांसमोर ते नाहीच चालत. कारण मुळात ना तशी माणसं हिंमतच करत नाहीत दाखवण्याची तसा ॲटिट्यूड. पण ते प्रतिम सरांसमोर कदाचित नाही दाखवणार, पण तुमच्या सगळ्यांसमोर नाही किंवा रे. जे लहान वगैरे आहेत त्यांच्यासमोर की नाही हा ठीक आहे ते बोलतील, पण तुम्ही काय वगैरे असं काही? नाही असा एकही ॲक्टर आजपर्यंत नाही क्या भेटला, बात आहे. एकही नाही. पण तसे नाहीच आहेत रे आपले मराठीमधले ना. खूप म्हणजे मी तर सांगतो पर्सेंटेजमध्ये नाही सांगता येणार, पण ना बरेचसे ॲक्टर आहेत ना खूप नवीन आहेत. म्हणजे आत्ता काही जे सुरुवात करतायत ना, ते अप्रतिम ॲक्टर्स आहेत, ॲक्ट्रेसेस आहेत. आणि त्यांच्याकडे तो इगो घेऊनच चालत नाहीत. म्हणजे बाकी असतील काही बोटावर मोजणे, काही माझ्याच समोर कधी काही आले नाही असं. पण
तुला खूप ना जेन्युअनली बघ, आता तू जसं त्यांना ट्रीट करतोस ना ते तसं तुला ट्रीट तो करणार. पण एक विषय आहे, ते पण आहे. हा. बरोबर. की तू त्यांच्याशी वागताना जर अरे तुरेमध्ये वागायला लागलास ना हा. तर ते पण तुला तसंच वागवणार. बरोबर. आणि प्रोफेशनली असतं रे हे रिलेशनशिप, हे प्रोफेशनली आहे ना तुझं, हम्म, की तू त्या कामासाठी आलायस, तू तुझं काम करणार हम्म. आणि तू घरी जाणार, मी पण घरी जाणार. पण त्या वेळेत आपलं हे प्रोजेक्ट करेक्ट होण्यासाठी काय गरजेचं आहे ते म्हणजे रिस्पेक्ट हा. कुठल्याही आर्टिस्टला. त्याच्यामुळे आम्ही ज्युनियर जरी आर्टिस्ट आले ना तरी सर म्हणून बोलतो, एक दिवसाचा आर्टिस्ट आला तरी सर म्हणून बोलतो, कारण तो आपल्या फिल्मचा एक भाग आहे. आणि ते आपल्या असं आपण बोलू शकतो की कदाचित आपलं ते मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा मग आपल्या त्या संस्कारांमुळेच आपल्याला ते ऑटोमॅटिकली करता येतं करता तसं. येतं. कारण कदाचित आपण कुठल्या हिंदीमध्ये वगैरे जाऊ तर कदाचित ते थोडंसं एक बॅरिकेड असतो, असतं. असेल असेल पण आपल्याकडे ते थोडं ते आपण कमी आहे रे ते आपल्याकडे. respect आहे. हा रे, कारण आपल्याकडे ना एक एक दिवसांचे पण आर्टिस्ट, अरे आम्ही पण फिल्म आता सिरियलमध्ये पण ना एक एक दिवसाचे आर्टिस्ट येतात, हा. अप्रतिम काम करतात. काही काही हम्म. असतात, काही काही ज्यांना नाही जमत, फर्स्ट टाइम येतात, तो भाग वेगळा त्यांचा. हम्म. पण ना काही काही एक दिवसांचे 2 दिवसांचे कॅरेक्टर करायला येणारे पण इतके अप्रतिम आर्टिस्ट आहेत ना, हा, हा. आणि ते सगळे डाऊन टू अर्थ येतात. का त्यांना माहिती आहे मी स्क्रीन टाइम माझा किती असेल, 1 मिनिटं 2 मिनिटं, मी ह्याच्यात ॲटिट्यूड लोकांना दाखवून माझं इंडस्ट्रीतलं नाव कशाला खराब करू. ते पण आहे. सो सगळे इथून क्लिअर असतात की आपल्याला यायचं आहे, आपण त्यांचं जे छान बोलायचं. सो एक दिवसाचा जरी आर्टिस्ट आला त्याला सर बोलायला काही जात नाही रे. हम्म. सर बोललं तर काय प्रॉब्लेम आहे, त्याच्याने आपण लहान तर आपण होत नाही लहान होत. आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात एक वेगळा रिस्पेक्ट राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो कम्फर्टेबल होतो. हम्म, हम्म, हम्म. आपलं काम काय आहे, आपलं काम झालं पाहिजे, आपली फिल्म करेक्ट झाली पाहिजे, बरोबर. का ते कुठल्याही प्रकारचे कॉन्ट्रोवर्सी नको किंवा काही नको. आणि जास्त इम्पॉर्टंट आहे ॲज अ असिस्टंट म्हणून ज्यांना कोणाला पण आपण सिकिंग, मी पण सिकिंगच आहे आता, मी पण शिकतोच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळणं हम्म. हे खूप पण गरजेचं असं आहे. काम करताना पण असं होतं की कोणी ज्युनियर आर्टिस्ट आहे किंवा कोणी असा एक दिवस वगैरे आलेला आहे, फक्त एका दिवसाचा रोल आहे त्याचा, पण तो बघून कधी कधी क्लिक होतं की अरे यार हा तर खूप चांगला आहे, ह्याची नोट डाऊन करून ठेवूया की ह्याला आपण परत बोलवूया किंवा असं काही. नक्की असं होतं कधी? होतं ना, होतं. कारण ते फक्त तसं मूवीमध्ये वगैरे असं नाही, ते रिअलमध्ये पण होतं का? रिअलमध्ये होतं. अरे तुला सांगतो, महाराष्ट्र शाहीरची जेव्हा कास्टिंग केली, अक्षय कुलकर्णी सर आहेत. अच्छा. त्यांनी संपूर्ण कास्टिंग केली. हम्म. त्यांनी सरांनी, ओमी सरांनी, ओमकार सरांनी, सगळ्यांनी मिळून आम्ही कास्टिंग केली. हम्म. तर आम्ही तिथे असिस्ट करत होतो अक्षय सरांना. 5,000 मेल आलेले. बापरे. हां, जेव्हा महाराष्ट्र शाहीरची कास्टिंग सुरू झालेली ना तेव्हा हां. 5,000 मेल आलेले. आणि असं होतं की त्या ईमेल आय डी आम्हाला दोघांना दिलेलं, मला ओमकारला आणि अक्षय सरांना. म्हणजे हां, हां. अक्षय सर तर मॉनिटर करतो ते बरोबर. संपूर्ण. सो ते हे सगळे जे ॲक्टर्स आहेत ना नवीन नवीन, हे सगळे अक्षय सरांची खोज आहे, काय म्हणतात, त्यांनी ते शोधून काढलंय. बरोबर. त्यांचं एक वाक्य होतं की आर्टिस्टचं काम आहे मेल पाठवणं. हम्म. सो कास्टिंग डायरेक्टरचं ते काम आहे की प्रत्येक एक एक मेल बघणं. बरोबर. कारण कधी कधी काय होतं ना, ते मेल नाही बघितले तर तसं भ्रम आहे. कारण मी पण ॲज अ ॲक्टर म्हणून बऱ्याच जणांना मेल पाठवलेत. आता मला काय वाटतं की यार मेल काय पाठवायचं रे, मेल कोणी बघत नाही. हां. सो सरांचं ते म्हणणं होतं की मेल आपण बघायचे. हम्म. त्यांनी पाठवलेत ना, सो आपण मेल बघायचे. मग आम्ही ते सगळे मेल बघितले. 1.5-2 महिन्यांची 2.5 महिन्यांची कास्टिंगची प्रोसेस होती. हम्म. मग त्याच्यामध्ये असं झालं की तो देव आहे आमचा, देवदत्त म्हणून, हां. जोने शाहिरांचं छोट्यापणाचं बालपणाचं हां, काम हां, केलं. हां, हां. तर तो आम्हाला साताऱ्याला सापडलेला. क्या बात आहे. हा, त्याचा पण असा मेल आला होता की तुम्हाला नाही असंच मेल तो नव्हता आला, randomly तो सापडला? आला त्याच्या वडिलांसोबत आला. हां. तरी वडील ऍक्च्युली काहीतरी ऑडिशन्स द्यायला आलेले, आणि मग तो पण आला, त्याने ऑडिशन दिलं. आणि त्याने ऑडिशन दिलं. मग सरांनी बघितलं व अक्षय सरांना पहिलं असं झालं की यार हा काहीतरी वेगळाच आहे मुलगा, हां. हा अप्रतिम आहे मुलगा. आणि तो स्क्रीनवर पण तसाच वाटत होता तो की हा तसाच काहीतरी दिसतो. वेगळा आहे अरे म्हणून. तो तसाच दिसतो, आणि तो त्याचा इनोसन्स आहे ना, हां. तो सीनमध्ये दिसतो. आता सरांची त्याला सांगण्याची प्रोसेस वेगळी होती. ॲज अ मला ती शिकण्यासारखी गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी काय, हम्म, हम्म, हम्म. सीनमध्ये इनोसन्स हवा आहे ना, तर त्याचा इनोसन्सच ठेवायचा, त्याला ॲक्टर बनवायचं नाही. हां. सो सरांचं ती सांची भुयार म्हणून एक आहे गाण्यामध्ये. एकच सिनेमा तिचा, तो बाळ रडत असतं पाळण्यामध्ये, हां, 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 आणि तो हां, येतो हां. आणि बोलते Yes, की yes, yes. बरोबर. दादा बघ की हरडायचं थांबच हां. नाही, होय. गाणं गा की बोलते ती. हां, हां, हां. ती मुलगी सांची भुयार पण अशीच सापडली. आणि अप्रतिम ॲक्ट्रेस आहे ती, अप्रतिम.
हे लहान मुलांचं तुझं काय इनोसन्स जर तू ठेवला ना हम्म. तुला ती मजा येते. हा. आणि त्याच्यामुळे हे ती- तो जो सेक्शन होता ना त्या लहान मुलीचा, हा ती पण तेवढीच क्यूट वाटत होती पण. त्याच्या जोडीला. हा 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 हा. सो तू ते म्हणतोस ना की असं कोणतरी एक दिवसाचं येतं हम्म. आणि बँग ऑन करून जातं रे, ते तुझ्या लक्षात राहतात. मग तुला ना कधी कधी काय होतं की तुला वाटतं की नाही यार हा रोल ना यालाच दिला पाहिजे हा. आणि आपण त्याला शोधतो. आणि असं होतं, असं सिरियसली होतं की सरांच्या पण अक्षय सरांच्या पण डोक्यात असं असेल ना की नाही एक दिवसाचा रोल असू दे, छोटा असू दे, पण हाच करणार. मग हा. सरांनी त्यांना फोन लावलेत. केदार सरांना पण वाटलं की कधी कधी नाही ह्याला नको, हिला घेऊयात किंवा ह्याला घेऊयात. हम्म, हम्म, तर त्यांना बोलवलंय आम्ही छोटे छोटे रोलसाठी पण, अच्छा. आणि ते खुशी खुशी आलेत. पण ते क्लिक होणं जास्त गरजेचं आहे की कोणाचा परफॉर्मन्स आपल्याला कसा आवडतो. कारण हे मी तुला विचारलं कारण की आता रिसेंटली मी मुकेश छाबडा माहिती असेल तुला, हो, मुकेश casting कास्टिंग director. डायरेक्टर. त्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बजरंगी भाईजान हा जो मूवी आला होता त्याच्यामध्ये जी मुन्नी दाखवली हा हा हा, हा तर ती सेकंड चॉईस होती. ओके. फर्स्ट चॉईस कोणतरी दुसरी होती. हा. ठीक आहे. आणि पण त्यांना ती फर्स्ट चॉईस जी होती ती त्यांना खूप आवडली होती, पण जी सेकंड चॉईस होती जी ऍक्च्युअली हर्षालीजीने केली ती सलमान खान यांना खूप आवडली होती अच्छा. आणि कबीर खान त्यांना खूप आवडली होती. हम्म. तर त्यांनी तिला ठेवलं, पण त्यांच्या डोक्यामध्ये होतं की ही मुलगी कुठेतरी पाहिजे म्हणून. हा तर त्यांनी तिला स्पेशली डोक्यात ठेवून नंतर कुठल्या तरी मूवीमध्ये का त्याच मूवीमध्ये कुठेतरी एक छोटासा रोल दिला होता तिला. पण ओके. त्यांच्या डोक्यात ती राहिली होती कारण आणि त्यांच्या डोक्यात असं होतं की यार ये लड़की बहुत अच्छी है, इसको मैं जाने नहीं दूंगा, इसको एक कुछ तो दूंगा. नक्की यार, नक्की यार. सो ते आपल्याकडे पण होतंय होतं आणि आपल्याकडे होतं. तर खूप आधीपासून होतंय. हो. पण ते ऍक्च्युअल रियालिटीमध्ये केवढं होतंय ते आता ते तू सांगितलंस त्याच्यामुळे कदाचित लोकांना समजेल की बाबा हा नाही तुम्ही जे करताय ते लक्षात राहतंय लोकांच्या किंवा त्यांच्याकडे आहे ते रेकॉर्डेड, पण तुमची जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा कदाचित ते मिळणार आहे. तुम्हाला मिळेल. एक्झॅक्टली. कारण कधी कधी काय होतं ना बघ ना, कास्टिंगचा विषय म्हणून कधी कधी ना खूप गोऱ्या कॅरेक्टर हवं असतं. आता तुझ्यासारखं कॅरेक्टर हवं आहे, हा हा. परफेक्ट असं बॉडी हवी आहे तशी, तर त्या कॅरेक्टरला मी नाही चालणार ना. हा. ऑडिशन्सला जी मुलं जातो ना आपण, हम्म. त्यांना माहिती नसतं की ऑडिशन कुठल्या गोष्टीची आहे, हा. त्या रोलसाठी मी फिट आहे का. तर त्या रोलसाठी तू फिट नसेल तर तुला ते मिळणारच नाहीये. पण त्याचं डिप्रेशन येतं, नाही यार छोड दिया मैंने क्योंकि नहीं हो रहा है किधर. तो असं नाहीये. अरे बरेचसे माझे मित्र आहेत जे आता अप्रतिम काम करतात त्यांच्या बॉडी वर्क आणि त्यांच्या पर्सनॅलिटीला घेऊन, तर ते ग्रो होत आहे. तू कन्सिस्टन्सी तुला जबरदस्त ठेवली तू पाहिजे. असे किती ऑडिशन दिले आतापर्यंत? तुला सांगतो याची सुरुवात कशी झाली. मी जसं का असा नंबर नकोय मला की बाबा आम्ही एक 12 दिलेत किंवा 15 दिलेत. नाही रे, नाही. नंबर नकोय मला. ती 50-60 दिली असतील. क्या बात आहे यार. तर तुला सांगतो त्याची सुरुवात. भाग्येश तुला बोललो हा. रंग माझा वेगळा मध्ये आता हा. आदित्याचा कॅरेक्टर तो माझा खूप खास. अच्छा. आणि हा ओंकार. आणि हिंदी मराठी दोन्ही मध्ये का फक्त मराठी? नाही, मराठीत दिलेली. हिंदीमध्ये मी दिलेली ऑडिशन कास्टिंग बेला, आणि कास्टिंग बे बरोबर मी एक फिल्म पण केलेली. हा. ते अजून ती रिलीज होते नाही माहिती नाही मला. तिचं नाव डोंगरी टू दुबई असं काहीतरी होतं आधी. हो. तर त्याच्यामध्ये मी काय म्हणतात त्याला, हे असतो ना, म्हणजे ती येणार आहे, हा दिसणार आहे. थोडासा रोल आहे. काय म्हणतात त्याला, ते पोलिसांचे हे असतात खबरी. खबरी. अच्छा. ते खबरीचं कॅरेक्टर होतं. ते कास्टिंग बेला मी एकदाच गेलो. हो, हो. विक्रम सर म्हणून तिकडे, विक्रम सिंग असं काहीतरी नाव होतं, पण त्यांनी आहे माझे ना ऑडिशन ते घेतले. हा, डॉक्युमेंटेड आहे ते हो. दुसरं आहे ते कुठेतरी. खूप आधी केलेलं अरे ते. आमची सुरुवात कशी झाली ऑडिशनची, हा आणि मी रेपटरीला जाण्याच्या आधी ना ऑडिशनला जायचं ठरवलेलं. हम्म. आता 2014ची गोष्ट असेल, 14-15ची गोष्ट. खिशात पण पैसे नसायचे, कॉलेज शिकत होतो, पण म्हटलं की आता ऑडिशन्स द्यायला जाऊयात. मग आम्ही महेश कोठारे सरांचं प्रोडक्शन हाऊस म्हणू नको, हम्म. नंतर काही दिया परदेसचा टेल म्हणू नको, बाकी सगळे जे प्रोडक्शन हाऊस आहेत ना तिथे जाऊन जायचो. ऑडिशन आहे का, नाही आहे, ठीक आहे, मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. मग यायचो. मग दुपारी काहीतरी खाल्लं, संध्याकाळी घरी. मग दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांमध्ये डिस्कशन व्हायचं की ठीक आहे आता अंधेरीमध्ये गेलोय, आता जरा पुढे जाऊयात. मग आता 4 बंगल्याचे इथे बघूयात, मग इथे काय आहे, तिथून घरी आलो. तो एरियाच ऑडिशन वाला आहे ना. पण हा. तो पूर्ण एरिया तुझी वेस्टर्न लाईनचं सगळं ऑडिशन. वर्सोवा, आता चेंज होतंय थोडं थोडं. हा. ठाण्यात पण आता बऱ्याच ठिकाणी आता ठाण्यामध्ये सिरियल. युजली मराठी हा. चा हब आहे. हो पण वर्सोवा अंधेरी गेलं तर ते हिंदीमध्ये तुला सगळंच मिळेल. हो हो. मी पण तिकडे ऑडिशन दिलेलं ते त्याच्यामुळे मला माहिती आहे. आता कोणतं ते विचारू नको, मी तुला नंतर सांगेन कोणतं तू होतं ते. हँडसम आहेस, तुला मिळेल काहीतरी चांगला प्रोजेक्ट कर तू. प्रयत्न आपण करू पण मी नाही. दिलं होतं आणि मी एकदम असं तोंडावर रिजेक्ट केलं होतं त्या लोकांनी मला. हा, ती अरे गोष्ट वेगळी. काही ठिकाणी असं पण आहे रे, तू खरं बोललास. एका ऑडिशनला आम्ही गेलेलो, प्रोडक्शनचं नाव नाही घेणार, एका ऑडिशनला गेलेलो आम्ही. तर तिथे हिंदीचं मराठी आणि हिंदीचं चालू होतं. हा.
हे मराठी आहे आणि हिंदीचं होतं. तर ती हिंदीवाली अशी उभी राहिलेली आणि बोलते ती नॉट फिट, नॉट फिट, नॉट फिट, नॉट फिट. तेवढ्यात एक जण आला आणि बोलतो की हॅलो. मग त्याच्या बोलण्यावरून कळलं की हॅलो मॅम, मैं ऐसे ऐसे हूँ, मी कर्जतवरून आले. हम्म. नॉट फिट बोलली ती त्याला. हो, लोकेशनवर. नाही, ती बॉडी पर्सनॅलिटी बघू ना. अच्छा, ओके ओके. हां, ती बोलली की नॉट फिट. तर मला असं वाटलं की हा कर्जतवरून आत्ता आलाय ना, पाय ठेवला जस्ट आणि ती बघितलं ॲपिरियन्स नॉट फिट. कारण कधी कधी काय होतं, तू तशा प्रकारे दिसतच नाही आणि सिरियलची कास्टिंग पूर्ण वेगळी आहे, हम्म. फिल्मची वेगळी आहे, त्यांच्यासाठी ते नसतील पण. सो रिजेक्शन, आम्ही तर एवढं रिजेक्शन म्हणजे जबरदस्त रिजेक्शन आय केलं. कॅन फील दॅट. कारण मी इक्वल आहे असं. मला मराठीमधून पण हाक लावलंय एकदा आणि मला हिंदीमधून पण हाक लावलंय. सो आय कॅन फील दॅट. आपण करूयात प्रोजेक्ट नक्की, छान काहीतरी. टचवूड. पण आता ऍक्टिंग नाही आपलं. आता थोडंसं मला आता समजलं की बाबा ऍक्टिंग तर नाही होणार आपण. पण हा तो डिरेक्शनचा किडा आहे, कदाचित तो आपण बाहेर काढू शकतो. हम्म, तर तो आपण करूयात की. करूया. मी करेन तुला सपोर्ट, बस. असिस्ट करेन मी तुला नक्की. अरे करेन. बस बस. उलट असं झालं पाहिजे की नको, तू नको. डिरेक्टर, मी तुला असिस्ट नाही, करेन, नाही, कारण तुला नाही. जास्त एक्सपिरियन्स आहे. नाही. तर आपण एवढं सगळं बोललो. आपण मूवीजबद्दल बोललो, तुझ्या एक्सपिरियन्सबद्दल बोललो आणि ओव्हरऑल इन जनरल तू जेवढं काम केलंस त्याच्याबद्दल बोललो. पण इन जनरल जर कोणाला जो फ्रेशर आहे किंवा ज्याला माहिती नाही जास्त या सगळ्या गोष्टींबद्दल की कसं चालतं, आतमधली प्रोसेस काय आहे, किंवा मग आतमधली ऑडिशन प्रोसेस कशी असते, किंवा किती स्टेजेसना पार करावं लागतं, हे शक्यतो सगळ्यांना माहिती नाही आहे. तर मग ते तू इन डिटेल बघितलंयस, तू अनुभवलंयस, ते बघितल्यापेक्षा तू अनुभवलंयस ते जास्त. तर तुला काय वाटतं की ते बाकी लोकांनी कसं मनावर घेतलं पाहिजे, किंवा जर त्यांनी घेतलं तर मग ते कसं त्याच्यातून निघू शकतील हा, एकंदरीत? ऑडिशन प्रोसेस, फक्त ऑडिशन प्रोसेसच नाही, ओव्हरऑल म्हणजे फक्त Direction आणि ऑडिशन, सगळं. डिरेक्शन. जर कोणाला आता काही लोक असतात त्यांना ऍक्टिंग करायचे आहेत, मग ते ऑडिशनबद्दल विचार करतील. किंवा मग काही लोकांना थोडंसं क्रिएटिव्ह डोकं आहे त्याचं, मग ते थोडंसं डिरेक्शन किंवा मग आर्टबद्दल विचार करतील. तर मग ते शक्यतो लोकांना खूप कमी माहिती आहे की बाबा हां, हे करायचं असेल ते असं करायचं, हे करायचं असेल तर असं करायचं. तर तू ते अनुभवलेस स्वतः, तर मग तू कसा गेलास त्या सगळ्या गोष्टींमधून? हां, म्हणजे मी डिरेक्शनबद्दल जर आता बोलायला गेलं तर सगळ्यांना वाटतं डिरेक्टर बनायचं आणि सगळ्यांना बनायचं आहे ॲक्च्युली. पण ऍक्टर आणि डिरेक्टर हे सगळ्यांना नक्की, बनायचं. हो हो, डिरेक्टर त्यातल्या त्यात खूप कमी, पण ऍक्टर तर ॲक्टर सगळ्यांना बनायचं आहे. आपण रील्स बघतो त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना हो माहिती यार, आहे. हो. नाही, ते पण खूप चांगलं करतात. अरे, काही काही अप्रतिम करतात रील्स. काही काही रील्स तर खरंच खूप जास्त छान आणि हो. क्रिएटिव्ह असतात. पण काही काही रील्सच असतात तसे. काय म्हणजे तू Cringe वाले सोडले तर. ते 15 क्रिंज वाले तर तो वेगळा टॉपिक चालू आहे Topic च सध्या वेगळा. सोशल मीडियावरती रे. म्हणजे काहीही कंटेंट क्रिएटरच्या नावावरती चालू आहे. हे सगळ्यांनी कंटेंट क्रिएटर स्वतःला नाही बोललं पाहिजे. तो एक आता वेगळाच ते भाग आहे. काय सगळ्यांनाच ते नाही पटणार नाही कदाचित. पटणार आहे रे. पण असे कंटेंट क्रिएटर नसतात. हो, किंवा जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्वतःला कंटेंट क्रिएटर नका म्हणू कदाचित. तुम्ही स्वतःला काहीतरी वेगळं म्हणा, व्हिडिओ क्रिएटर म्हणा, किंवा हम्म. मग तुम्ही रील क्रिएटर वगैरे म्हणा, किंवा अजून काहीतरी वेगळी टर्म काढा, माहिती नाही आपल्याला. पण कंटेंट हा तर नाहीये नाहीच आहे. की गेट रेडी विथ मी हा कंटेंट नाही नाही रे आहे. मित्रा. त्याच्यामुळे आपण त्याबद्दल थोडं काय बोलू शकतो. विस्तार नको. हा, कारण तो खूप वेगळाच टॉपिक आहे. होय होय होय, कारण रीलच्या नावाखाली काय चाललंय हे सगळ्यांना माहिती. खूप माहिती आहे. हातावर मोजणे इतके आहेत जे क्वालिटी कंटेंट बनवतात. देत आहेत. आणि काय काय आहे ते ते स्वतः तुम्ही फिल्मशी असोसिएटेड पण होते. नील किंवा Orange Group. ऑरेंज ग्रुप, ती अख्खी Orange. गँग अरे त्यांची, अप्रतिम आहेत ते, काय वेगळाच विषय आहे त्यांचा. अप्रतिम आहेत ते. म्हणजे आणि ते त्या लोकांना सुद्धा केदार सरांनी किंवा मग फिल्म इंडस्ट्रीने ऍक्सेप्ट केलंय, हो, कारण त्यांचा कंटेंट तसा होता होता किंवा होता म्हणजे आहे त्यांचा कंटेंट तसा. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे आणि आता कसं झालंय माहिती आहे का, फ्रँकली बोलायचं, हे माझं मत हो आहे. हो आजकाल ना रील्सचा जमाना आलाय असं म्हणतात. हो. म्हणजे कसं झालंय की प्रमोशनसाठी आता सगळ्यात मस्त वेपन आहेत ना, ते म्हणजे रील स्टार्स. रील, सोशल कळलं मीडिया. का? कारण त्यांनी टाकलेली एक रील आहे ना, ते ऑटोमॅटिक कोणी ना कोणीतरी फॉलो करतं. हो. कळलं का? त्याच्यामुळे आत्ता प्रमोशन करण्याची लोकांची स्ट्रॅटेजी ही झाली आहे ना, की रील स्टार्सला उचलूयात आपण, हो. नाही तर त्यांच्याकडून ऍक्टिंग करून घेऊयात हां बेसिकली. हां पण तो तेवढा अप्रतिम ऍक्टर पण पाहिजे, तो एक भाग वेगळा. पण त्यांच्याकडून प्रमोशन करून घेतलं तर ह्यांचे फॅन्स नक्की बघायला येतील.
हो. ही एक वेगळी प्रमोशनची स्ट्रॅटेजी सुरू झाली आता, आणि ती वर्क होतीये काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी वर्किंग पण हो. आहे. आणि काही जणांना जे रील्स नाहीच बघत, म्हणजे आपल्याकडे बघ आता कसं आहे ना, आपण कुठलं फिल्म बनवतो त्याच्यावर पण जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला असं वाटतं की तू सगळी आता ही जी काय म्हणतात त्याला, आपल्या आईच्या एजच्या किंवा त्याच्याहून कमी जे एजचे आहेत ना, हे इन्स्टावरती रील्स नाही बघत. नाही बघ. त्यांना नाही माहिती आहेत हे इन्स्टावाले कोण आहेत. त्याच्यामुळे ते माउथ पब्लिसिटीवरती पिक्चर चालत आहेत बरेच. येस. की आता आपण जसं आई बघून आली, हो. हा पिक्चर बाई पण भारी देवा, हो. तो माउथ पब्लिसिटीवर खूप चालला, कारण लोकांना वाटलं की आपल्या बाईपणाचं काहीतरी महत्व सांगतात. आणि आधी त्याच्यात. पण तसेच मूवी चालायचे. हो. आधी किती लोकांनी ट्रेलर युट्यूबवर बघितले होते. हम्म. जे इंटरव्हल मध्ये जे ट्रेलर दाखवतात, तेवढंच बघितलं. किंवा पोस्टर एक्झॅक्टली ते माउथ पब्लिसिटीवरतीच चालतं. चालतायत. आणि खरा कंटेंट हा तसाच चालणार आहे. तसंच चालणार आहे. निदान फिल्म बद्दल तरी हो, नक्कीच. मूवीज बद्दल अप्रतिम. की तो माउथ पब्लिसिटीवरतीच चालणार आहे. सोशल मीडियामुळे हा बूस्ट मिळू शकेल त्याला, नक्कीच. पण तो त्याच्यामुळे चालणार नाही. म्हटलंय तू बरोबर म्हणतोयस की ना, या गोष्टीमुळे बूस्ट तर नक्कीच मिळेल. हो. सोशल मीडियाचा वापर नक्की. तर व्हायलाच हवाय अप्रतिम पद्धतीने. आणि ती काळाची गरज आहे, ते व्हायला पाहिजे, ऑब्व्हियसली व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. पण त्याची क्वालिटी काय असली पाहिजे हे महत्वाचं आहे. हा, क्रिएटरच्या बाबतीत. कारण आपण जसं आपण बोललो आता की क्रिएटर सगळ्यांना नाही बोलता येणार. नाही कारण बोलता. क्रिएटरच्या नावाखाली फक्त काहीही बनवणं किंवा गेट रेडी विथ मी हे क्रिएटर हे चालू आहे सध्या. नाहीये. जाऊ दे, तो विषयच वेगळा आहे. काय काय बघायला आपला मिळतं मूळ सध्या. विषय असा होता की जे लोक नवीन येत आहेत, जे तू हम्म. तुझं सांगितलंस की तू सगळं अनुभवलंस, तर जे लोक येत आहेत, तर त्यांनी काय गोष्टीचा विचार ठेवला पाहिजे आपल्या हम्म. डोक्यामध्ये, किंवा त्यांचा अभ्यास काय असला पाहिजे. कारण सध्या अभ्यासाशिवायच येत आहेत बहुतेक लोक, हा, किंवा कमी अभ्यासावाले येतात. की ॲटलिस्ट एक संपूर्ण विषयाची माहिती असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर त्यांना एखाद्या ऐतिहासिक चित्रपटामध्ये एक ऐतिहासिक रोल मिळाला आहे जो थोडाफार ऐकिवात आहे किंवा फेमस आहे, तर त्या कॅरेक्टरची थोडीफार माहिती तरी असली पाहिजे त्यांना. हम्म. हे फक्त एक एक्झाम्पल झालं. किंवा मग एक रँडम रोल मिळाला त्यांना की हा मेन हिरो आहे, या मेन हिरोचा तू खास आहेस, हम्म. तर तो खास कसा असला पाहिजे ही हम्म. माहिती असली पाहिजे. हम्म. तर तो अभ्यास आहे. एक्झॅक्टली. तर ते कसं असलं पाहिजे लोकांचं. कॅरेक्टरायझेशन तू म्हणतोस ना, ते कॅरेक्टरायझेशनचं मला असं वाटतं ना, बघ, प्रत्येकाची ना प्रोसेसच वेगळी आहे ॲक्च्युली. म्हणजे प्रत्येक डिरेक्टर वेगवेगळ्या प्रकाराने कॅरेक्टर समजवतो, बरोबर. सांगतो, आणि प्रत्येक ॲक्टर त्याच्या पूर्ण कुवतीने ते दाखवतो, प्रामाणिकपणे. मग कुठलाही ॲक्टर असू दे आणि त्याने कशीही त्याची ॲक्टिंग असू दे, तो प्रामाणिकपणे करतो. पण मला असं वाटतं, जसं तू म्हणतोस, कॅरेक्टरचे थ्रेड्स असतात काही, बरोबर. ते कॅरेक्टर काय आहे मुळात, ते कसं बोलतंय आणि ते का बोलतं, माझी ती प्रोसेस आहे. मला काय एवढं काय जास्त माहीत तर नाही आहे त्याच्याबद्दल, पण ही माझी प्रोसेस आहे की ते कॅरेक्टर एखादं माझ्यासमोर आलं तर ते कॅरेक्टर कुठलं आहे, त्या कॅरेक्टरचं बॅकग्राऊंड काय आहे, ते कॅरेक्टर कुठल्या भागातून आलं आहे, की ते कॅरेक्टर आपल्या झोपडपट्टीतून आलेलं आहे का 4 BHK फ्लॅटमधला राहणारा आहे, की तो बंगल्यातला राहणारा आहे, का तो नॉर्मल आहे आपल्यासारखा. त्याची बोलण्याची पद्धत काय आहे, त्याच्या तोंडी दिलेले डायलॉग तो का बोलतो. कारण आपण बोलतो एक आणि सबटेक्स्ट वेगळाच असतो. तो सबटेक्स्ट समजला पाहिजे असं मला वाटतं, की एका लाईनच्या खाली त्याला काय म्हणायचं आहे, त्याला म्हणायचं काय आहे, हे जर कळलं ना. म्हणजे ऑडिशनमध्ये हे जास्त इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं, की जेव्हा तुझ्याकडे पॅच होतो ऑडिशनमध्ये, बरोबर, आणि तुला कोणीच सांगत नाही की ते कॅरेक्टर काय आहे. हे आपण थोडं डिटेलमध्ये सांगूया, कारण सगळ्यांनीच ऑडिशन दिले नाही. जे लोक ऑडिशन देतात त्या लोकांकडे एक कागद येतो, त्याच्यामध्ये एक सीन लिहिलेला असतो, त्याच्यामध्ये काही डायलॉग असतात. ते डायलॉग त्यांना परफॉर्म करून दाखवायचे. ठीक आहे, आता ते कॅरेक्टर असतील कदाचित 1 किंवा 1.5 मिनिटाचं. ठीक आहे, तर तो 1.5 मिनिटं त्या माणसाला ते कॅरेक्टर बनून वागायचं. ठीक आहे, हा तो पॅच आहे. ठीक आहे, कंटिन्यू. सो मला असं वाटतं की ना, मी आणि जेव्हा ऑडिशन द्यायचो तेव्हा तुझ्याकडे ते पॅच येतो, बरोबर. बहुतेकदा तुला सांगितलं नाही जात की ते कॅरेक्टर काय आहे, कारण मुद्दा काय असतो त्याच्या मागे पण कोणाची चूक नाहीये. येणारे 1000 लोक असतात, बरोबर. तू प्रत्येकाला ते कॅरेक्टर समजवत नाही बसू शकत, पण ते कॅरेक्टर काय बोलतं ना हे तुला कळतं, आरामात कळतं की ते काय बोलतंय, कशा प्रकारे बोलतंय.
आपण सिलेक्ट होऊ का नाही तो भागच वेगळा, की त्या कॅरेक्टरसाठी मी जातोय का नाही तो भागच वेगळा, पण ती प्रोसेस तशी असणं म्हणजे माझी तशी प्रोसेस आहे की ते आल्यानंतर ते कॅरेक्टर बोलतंय ते लिहिलंय, तर मग ते असं का लिहिलंय बरोबर आणि तो कोणाशी बोलतंय, बरोबर ते असं बोलतंय ते कोणाशी बोलतंय, त्यात का लिहिलंय, त्याच्या मागचा सबटेक्स्ट काय आहे, एकदा समजून घेऊन ना ते एक्सप्रेस करायचं. बहुतेकदा काय होतं ना, माझी पण आधी हीच व्हायची तारंबळ, की आपण दिलेले शब्द तसेच्या तसे ऑडिशनला बोलायचं, म्हणजे ही लाईनचा कॉमा असंच पाहिजे, ह्या लाईनचा Impress करण्यासाठी. हा, किंवा मग डॉट पाहिजे पण तसाच. पण हे पण गरजेचं आहे, हा हा सिरियलला पण हे जास्त गरजेचं आहे, की कधी कधी काय होतं ना, बऱ्याचदा डिरेक्टर असं म्हणतो की ह्याच्यात तुझे शब्द नको आहेत, कारण कधी कधी काय होतं की त्या शब्दाचा अर्थ बदलतो, ते वाक्य बदलून जातं. ॲडिशनची बऱ्याचदा सवय असते ॲक्टर्सना, माझ्यासारखं पण, आपण आपल्या मनाचं काहीतरी टाकतो त्याच्यामध्ये, पण त्या वाक्याचं ना ते जड पण जातं, कधी कधी अप्रतिम लिहिलेलं असतं रायटरने, त्याच्यामध्ये तू अजून काही टाकलंस ना तर त्याची वाट लागणार. त्याच्यामुळे हेही गरजेचं आहे की तुला वाक्य तसे तर तसे बोलायचे, पण ते तुझे करून बोलायचे, तू बोलतोयस. मग ते पाठ केलेलं ना तुझ्या डोळ्यामध्ये, तू असं कॅमेऱ्यात बघितलंस ना की ऑडिशनच्या वेळेस असं होतं की तुला दिसतं डोळ्यात की ह्याची पुढची लाईन हा आठवतोय. हा, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मग तुझ्या डोळ्यात ती पुढची लाईन आली ना, तुझं हे फ्रीज होणार, पण त्यामध्ये जे तुझं फ्रीज झालेला चेहरा असतो ना, तो पण लपवणं, ते ऍक्टिंग आहे, दॅट इज ऍक्टिंग. ते ऍक्टिंग आहे. की जे तू फील करतोय ते तुला दाखवायचं नाहीये, आणि जे तू तुला नाही विसरला दाखवायचंय, आहेस, तुला माहितीये तू विसरला, पण मग Exactly. तुझ्या चेहऱ्यावर दिसलं नाही पाहिजे की मी विसरलो. हा एक्झॅक्टली. आणि हे जास्त जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं, ॲज अ ॲक्टर म्हणून पण आणि ऑडिशन पण क्लिअर करताना. आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे तू डिरेक्शनचं विचारलंस, तर मला असं वाटतं यामध्ये मी तुला एक सांगतो, म्हणजे मी ऐकलं होतं एकदा भरत सरांच्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं की कॅरेक्टर्स त्यांना अशीच भेटली आहेत मध्ये, हो की हा त्यांना एक रॅन्डम माणूस भेटलाय, पण हो. तो माणूस त्यांना गलगल्यांसारखा वाटला, हो, आणि तेव्हा त्यांनी तो गलगले त्यांना Correct. कदाचित तुला सांगितलं करेक्ट असेल त्यांना करेक्ट करेक्ट बोलताना. करेक्ट, तसा माणूस होता, हा, तो स्वतःशी हा. बोलत होता. हो. तर ते सुद्धा जे कोणी करतील ते सुद्धा लक्षात घेऊ शकतील, म्हणजे कारण ती वेगळी, त्यांची प्रोसेस वेगळी आहे कदाचित, पण आपलं लक्ष सगळीकडे असलं पाहिजे. नाही, ते जास्त गरजेचं आहे, बरोबर हा. बोलतोस तू, कारण तुझं ऑब्झर्वेशन ऍक्टरला जास्त इम्पॉर्टंट आहे. ऑब्झर्वेशन की कधी कधी ना म्हणजे मी असं वाचलेलं ऍक्टरना खूप चांगला ना चोर हवा. मेराइल स्ट्रीप का असं कोणाचं तरी वाक्य येते की ऍक्टर हा खूप चांगला ना चोर हवा. मग कसा चोर हवा, की मी तुझ्यासोबत आत्ता बसलोय, पण मी तुझ्याकडून काय चोरून घेईन ना आणि मी ते कधी यूज करेन ना हे तुला पण नाही कळलं पाहिजे, कधीच कळलं नाही पाहिजे. तू असं झालं पाहिजे, अरे ही तर माझी सवय आहे. मग हे याच्यात कुठून आलं, मी जेव्हा स्क्रीन मध्ये बघीन तेव्हा मला समजेल की अरे याने कॉपी केली. कॉपी केलंय हे मला. म्हणजे नवाजुद्दीनने पण तो किस्सा सांगितलेला त्याचा, तो तसा झालेला तो. हे मी भुवन बमचं ऐकलं होतं की जे त्याचं, तू त्याचा व्हिडिओ बघत हो हो असेल हो. तर त्याच्यामध्ये तो टीटू मामाचा जे कॅरेक्टर आहे तो त्याचा खरा मामा आहे, हा, ते तसेच वागतात, आणि त्यांनी ते कॉपी केलंय. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी बोलले की अरे तू तर माझी कॉपी केली. एक्झॅक्टली ते एक्झॅक्टली. तसं तू ते थ्रेड पकडणं जाम इम्पॉर्टंट आहे, की तू ऑब्झर्व करत राहा. तुझ्याकडे असे हजार लाखो माणसं रोज आपल्या बाजूने असतात बघ. कोणाकोणाची बोलण्याची पद्धतच वेगळी असते, कोण असं बोलताना थांबतंच, कोणी श्वास घेतं, कोणाला काय होतं, कोणी उभं राहतानाच वेगळं उभं राहतो, बोलतानाच वेगळं बोलतो, श्वास घेण्याची पद्धतच वेगळी असते कोणाची, कोण घाईघाईत बोलतं, कोणी हळू आवाजात बोलतं. ते तू, आणि ते सबकॉन्शियसली नाही, ते आपलं फिट होतं, पण तो करेक्ट टायमिंगला जो ते तिथे यूज करेल तो ऍक्टर आहे. ते तो सेन्स हळूहळू डेव्हलप होतो. आणि हे सगळं सांगू, हे ऍक्टिंग म्हण, आपण हे सगळं आता बोलतोय, डिरेक्शन म्हण, हे सगळं ना स्टेट ऑफ माइंड आहेत, जे तुझ्या त्या माइंडच्या वेळेस ना, म्हणजे तू त्या वेळेस ना तुझा तो माइंड तसा पाहिजे, क्रिएटिव्ह आहेस तू, ते पटकन तुला जमलं पाहिजे, ते स्विच ऑन स्विच ऑफ तुला ते करता आलं पाहिजे, की मला ह्याच्यातला हा ट्रेड इथे नाही वापरता येते, अच्छा ठीक आहे मी इथे वापरून बघू का. आणि प्रॅक्टिस पाहिजे. असं नाही होणार आहे रे चल नाही हे इथे जातच नाही, तू करून बघ ना. तू केलंच नाहीस तर तुला कळणारच नाही ते करेक्ट आहे. कॅरेक्टर मधलं स्विच ऑन स्विच ऑफ ती गोष्ट खरी आहे का, आणि कितपत खरी आहे ती, कारण मी तुला काय खरं आपण ऐकलंय बऱ्याच लोकांमध्ये की तो नवाजुद्दीनचं नाव घेतलं असतं तसं, की नवाजुद्दीन सिद्दीकीने रमण राघव हे कॅरेक्टर केलं होतं आणि त्या कॅरेक्टरसाठी त्यांनी वेगळी मेहनत केली होती, पण फिल्म कम्प्लीट केल्यानंतर ते कॅरेक्टर त्यांच्याकडून जात नव्हतं बराच वेळ, ते कॅरेक्टर स्टिक होतं त्यांना,
आणि त्यांना असं वाटत होतं की हा मी बनतोय. हम्म. तर ते ते खरं तसं होतं. नाही म्हणजे मी तशा गोष्टींनी तर कधी विचार नाही केलाय ऍक्च्युली. पण खरं सांगू का, म्हणजे माझं म्हणणं काय, ऍक्टिंग करताना आपण वेगळ्या विश्वात जातो. झोन. येस. थिएटर इज ऑल अबाउट स्पेस आणि तुझा म्हणजे काय म्हणतात त्याला, स्पेस आणि तुझ्या ह्याच्यामध्ये खेळतोस, तू जागेवरती खेळतो. काळ आणि जागा याच्यामध्ये तुझं नाटक चालतं. बरोबर. वलयात असतोस तू, एका वेगळं क्रिएट करतोस. नाटकात आतमध्ये जाणं कॅरेक्टरच्या खूप सिम्पल आहे. मला तर असं वाटतं की इमॅजिनेशनने तू कुठल्याही कॅरेक्टरच्या आतमध्ये जाऊन ते करू शकतो. पण बाहेर येणं त्याच्याहून जास्त सिम्पल काय सांग, तुझे रोजच्या लाईफचे प्रॉब्लेम आहेत. एकदा का तुझं कट झाला ना, त्याच्यानंतर तुला येणारे मोबाईल, EMIचं बिल, घरचं टेन्शन, ह्याचं टेन्शन, आजूबाजूंच्या शिव्या, हे तुला पटकन बाहेर आणतात कॅरेक्टरच्या. कळलं का? त्याच्यामुळे मला असं कधी वाटत नाही की एखाद्या कॅरेक्टरमधून बाहेर निघणं खूपच कठीण असेल किंवा ते खूप मी आत्मसात केलं पाहिजे, सोल पकडला पाहिजे. ते तर करेक्ट भाग आहे. पण बाहेर येणं जास्त मला वाटतं सिम्पल आहे आज जाण्यापेक्षा. आणि आज जाण्यासाठी तुझं इमॅजिनेशन आणि आपण जे बोलतोय आता, ऑब्झर्वेशन, तुझं इमॅजिनेशन, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ऍक्टरने खूप वाचन केलं पाहिजे. ऍक्टरने खूप छान. हे डिरेक्टरसाठी पण लागू होतं. हो, खूप आहे. फक्त ऍक्टरसाठी नाही नाही नाही, सगळ्यांसाठीच. क्रिएटिव्ह प्रोसेस मधल्या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी असू दे किंवा डिरेक्टर असू दे किंवा असिस्टंट आर्ट वाला काही असू दे, काही असू दे, तू छान पिक्चर बघितले पाहिजेत. मी तर बोलतो छान बघण्यापेक्षा तू पिक्चर बघितले पाहिजेत. तू किती पण वाईट असू दे, म्हणजे तुझी रेटिंग, आम्ही पण आता मध्यंतर काही वाईट पिक्चर येऊन गेले जे बऱ्याच जणांना नाही आवडले, पण पिक्चर पूर्ण वाईट नाही असू शकत. पूर्ण फिल्म वाईट नसते. फिल्म मधलं काहीतरी तुला आवडणार. सगळ्यांचीच कामं वाईट नाही होत. ऍक्टर चुकले असेल किंवा काही, तो भाग वेगळा, पण त्यातून आपण ते घ्यायचं की यस, या पिक्चरमध्ये हे चांगलं काम होतं. म्हणजे बऱ्याचशा पिक्चरमध्ये साईड ऍक्टर्सनी इतकं अप्रतिम काम केलेलं असतं की लीडवाला झाकून जातो. ह्याचा अर्थ पिक्चर वाईट नाहीये, त्या ऍक्टरचं काम चांगलं होतं, त्याच्यावरती त्याला पुढे काम मिळणार. सो माझं तर हे असतं की कुठलीही फिल्म बघा, कुठली पण बघ, इतके मोठे मोठे ऍक्टर्स, डिरेक्टर्स होऊन गेले, सत्यजित रेन सारखे होऊन गेले, बाकी सगळे आहेत, त्यांच्या कुठल्याही फिल्म्स बघायच्या, जमेल तेवढ्या फिल्म्स बघायच्या आणि लिहून काढायचं. माझी एक ती प्रोसेस आहे की एखादी फिल्म बघितल्यानंतर तुला त्यातल्या 3 गोष्टी तरी चांगल्या लिहिता आल्या पाहिजेत आणि 3 गोष्टी तुला वाईट लिहिता आल्या पाहिजेत. पॉइंटर काढायचं स्वतःसाठी, कोणाला दाखवायची नाहीये. कारण आम्हाला हे केंकरे सरांनी सवय लावलेली. आम्ही इफ्फीला बघितलेलं, जेव्हा रेपर्टरीला होतं तेव्हा केंकरे सरांनी आम्हाला असं सांगितलेलं की तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल, म्हणजे अमर म्हणून पण माझा मित्र आहे, अमर कुलकर्णी, जो केंकरे सरांचा असोसिएट डिरेक्टर होता. सो आमच्यात जेव्हा अमर आणि आम्ही सगळे एका रूममध्ये राहायचो, तेव्हा असं बोलणं व्हायचं की आम्ही इफ्फीची एखादी फिल्म बघून आलो तर तुला त्याच्यातल्या 3 गोष्टी चांगल्या लिहिता आल्या पाहिजेत आणि 3 गोष्टी वाईट लिहिता आल्या पाहिजेत. पण माझा अभ्यास तसा आहे की तू एखादी फिल्म बघताना तुला 3 गोष्टी वाईट वाटल्या तर ठीक आहेत, आणि वाईट नाही वाटल्या तरी प्रॉब्लेम नाही की त्यातला वाईटपणा काढावा. कधी कधी अप्रतिम फिल्म तुला आवडते, ती खूप आवडून जाते, तर तुला ती आवडली तर आवडली. हो, बऱ्याच अशा मूवी आहेत सध्या तरी खूप लोकांना नाही आवडल्या त्या. पण मी माझं सांगू शकतो की पर्सनली मला ती पर्टिक्युलर मूवी खूप जास्त आवडली. त्या गोष्टी XYZ मूवी असेल कुठली असू दे, आता आपण कॅमेरावरती नाव नको. हो कळलं मला पण आवडलं. काही गोष्टी त्याच्या असतील चुकीच्या, पण तेच म्हणतो ना आपण, सगळं चुकीचं नाही, कारण ते मुळात आर्ट आहे, ते परफेक्ट नाही आहे. फिल्म परफेक्ट कधी कोणी बनवलीच नाहीये जगात, आणि ती बनवूच नाही शकत. ह्युमन इमोशन्स वेगवेगळ्या प्रकारे चेंज होतच राहणार. तू ज्या सिच्युएशन मध्ये वागतोयस, गरजेचं नाही मी तसंच वागलं पाहिजे, मी काहीतरी वेगळा वागीन, पण मला दाखवायचंय स्क्रीनवर काय जे तू वागतोयस ते. सो ते त्या पद्धतीने रिलेट होत आहे का, असं कधी कधी वाटतं आपल्याला की एखादं कॅरेक्टर आपल्याला पटकन रिलेट होतं बघा आणि दुसरं होतच नाही. डिपेंड आहे. म्हणून मला असं वाटतं की असं करावं, जी माझी याची परिस्थिती छोटीशी, मी पण प्रयत्न करतोय, आता सध्या शिकतोय. आणि अभ्यास करण्यासाठी सध्या तरी जे मराठीचे चित्रपट आहेत ते अभ्यास करण्यासाठी खूप जास्त चांगले आहेत, खूप चांगले. कारण कम्पॅरेटिव्हली असं आपण भेदभाव नाही करत आहे मराठी, हिंदी किंवा अजून कुठल्या लँग्वेजचा, पण कॉन्टेंट वाईज हे खूप असे रिच आहेत आपल्याकडे आहेत चित्रपट जे खूप अंडर रेटेड आहेत. खूप चांगले पण आहेत आणि जुने पण आहेत. हो, जुने तर लिस्ट आहे आपल्याकडे, लिस्ट आहे. आपण पण आता जे सध्याचे पण आहेत ते पण खूप जास्त चांगले. आता रिसेंटली आपण वाळवी बघितला होता. हो यार,
कॉन्टेंट वाईज काय पिक्चर होता, हम्म. कमाल पिक्चर होता तो. एक्झॅक्टली. त्याला पाहिजे तसं नाही मिळालं, पण तसं नाही मिळालं तू हा चांगला पण गेला picture. मराठी चित्रपटांबद्दल तसं होतं बऱ्याच वेळा की तेवढी रीच नाही मिळत कदाचित. का तेच ना, ते प्रमोशन आणि हा, बाकी सगळ्या गोष्टी exactly. पण आहेत की त्याच्यासोबत पण कुठला पिक्चर येतो ना ते पण हम्म. बघणं जरा गरजेचं आहे. आता हिंदीतला कुठला आला की त्यांची गणितं वेगळी आहेत, त्याबदल नकोच बोलायला, तो तर पण तो भागच वेगळा आहे. हम्म. आणि दुसरी गोष्ट, आता तू डिरेक्शन बद्दल म्हणत होतास की हा. त्याच्याबद्दल काय Yes. मला असं वाटतं बघ, पहिले असिस्टंटचं महत्वाचं काम आहे. सगळ्यात पहिले तू कुठल्याही सिरियलला जा किंवा फिल्मला जा, हम्म. तुला सगळ्यात पहिले हातात देणार TCR, हम्म. टेलिकाउंटर रिडिंग असं म्हणतात. अच्छा. तुझ्यासमोर मॉनिटर लागलेला असतो, हा, मॉनिटरवर रिडिंग्स असतात. हा, हा. ओके, सो जेव्हा तू क्लॅप देतो, क्लॅप नाही दे सिरियलमध्ये, अच्छा. पण जेव्हा तू रोल करतोस हम्म. तेव्हा सुरुवातीला फर्स्ट शॉट घेण्याच्या आधी 0000000 6 डिजिट असतात. अच्छा. ओके तुझे. ओके. सो जेव्हा तू पहिला रोल केलास, हम्म. ओके, जसं आपला रेकॉर्डिंग आहे आत्ताचं, हा, हा, हा. आपण रेकॉर्ड करतोय बरोबर. त्या पद्धतीने जेव्हा तू ते कट केलंस ना हम्म. की त्याच्यानंतर तुझ्यासमोर एक रिडिंग येते. अच्छा. ती काय दाखवते, माझा फर्स्ट शॉट इथून ते इथपर्यंत आहे. अच्छा. दिस इज ओनली फॉर एडिटर्स. ही खूप TCR आतली गोष्ट आहे, ही हा. खूप लोकांना माहिती नाही. TCR इज ओनली फॉर एडिटर्स. आणि तुझ्याकडे काय म्हणतात, तो बॅकअप आहे की कुठल्या शॉटचा कुठला शॉट कितपर्यंत घेतलाय, हे प्रोडक्शनकडे पण बॅकअप राहतं, डिरेक्शनकडे पण बॅकअप राहतं आणि एडिटरसाठी व्हेरी इम्पॉर्टंट असतं. सो तो TCRची तू व्हॅल्यू लिहिली आहे 010100XYZ3 असं काहीतरी जे असेल. काय असेल ते. सो तो हा मास्टर झाला. मग त्याची विभागणी कशी असते की सीन नंबर, मग डे ऑर नाईट, मग दुसरा कॉलम असतो इंटिरियर ऑर एक्सटिरियर, मग असतं TCRची रिडिंग, मग असतं सीन डिस्क्रिप्शन आणि मग असतो रिमार्क. अच्छा. सो सीन डिस्क्रिप्शन मध्ये तुला फक्त एवढं लिहायचं आहे की आता अलोक आणि स्वप्नील बोलतायत, हम्म. मास्टर शॉट अलोक आणि स्वप्नील बोलतायत. हम्म. सो हा फर्स्ट शॉट कट झाला. हम्म. मग जेव्हा तुझी कटिंग सुरू होईल हम्म. किंवा ह्याच्यानंतर तुझ्या जेव्हा कॉम्पॅक्ट लागेल तेव्हा त्याची रिडिंग त्याच्या पुढून सुरू होणार. हा. सो इथून ते एवढं हा आता मिड शॉट और बरोबर. कॉम्पॅक्ट शॉट. बरोबर. मग परत खाली चेंज होणार OS, हम्म. मी अशी रिडिंग येणार. म्हणून जेव्हा पण कधी पण एखादा शॉट मिसिंग होतो ना तेव्हा एडिटर असिस्टंटला फोन लावतात अच्छा. की अरे हा शॉट तुम्ही घेतला नाही. असं बरेचदा आमच्या वेळेस पण झालंय हम्म. दुसऱ्या सिरियलला की अरे हा शॉट घेतलाच नाहीये. मग असं जेव्हा ते बोलतात तेव्हा तुझ्याकडे TCRचं बुक असतं, हा. कारण त्याची कार्बन कॉपी असते. हम्म. एक तू इथे लिहिलंस ना हम्म. की दुसरं तुला कार्बन ठेवून तुझ्याकडे एक बुक मधली कॉपी हा, असते. हा, सो तू त्याच्यात बघून बोलू शकतो नाही सर मी हा लिहिलाय. हम्म. मग कुठे लिहिलाय, मग हा बघा हा या 0.3 पासून पुढे पुढे XYZ नंबर पर्यंत आहे. सो तुला TCR आणि TCR लिहिणाऱ्याला सगळ्यात उत्तम फ्रेम्स बघायला मिळतात आणि कटिंग बघायला मिळतात. हा. सो Yes. त्याला डिरेक्शन ना सगळ्यात लवकर कळू शकतं फ्रेम वाईज. फ्रेम वाईज. हा. आणि तोच माणूस तिथे कंटिन्युटी बघतो. हम्म. म्हणजे तुझा हात आता इथे आहे हम्म. बरोबर, हा मास्टर लागलाय. हम्म. कॉम्पॅक्ट मध्ये तुझा हात जर इथे बसला ना हम्म. तर परत जेव्हा मी मास्टर लावणार ना तर त्याला जर्क येणार. हा. Yes. किंवा कधी कधी काय होतं की इकडचं घड्याळ आहे ना मास्टरमध्ये दिलेलं नसतं. मग तुला मिडमध्ये ते परत घड्याळ आला हातात तर मग ते कंटिन्युटीचा जर्क झालाय का हम्म. हे बघावं लागतं. सो कंटिन्युटी बघण्याचं काम पण TCR वाला करतो बरोबर. मोस्ट ऑफ द टाइम, हम्म. आणि TCR लिहिण्याचं काम पण TCR वाला करतो. हम्म. पण यासाठी मेन गोष्ट तीच आहे की अलर्ट राहायचं आणि Alert. ऑब्झर्वेशन. डिरेक्शनसाठी तुला कान आणि डोळे, बोलणं कमी कारण आपण शिकायला आलोय, हा. त्याच्यामुळे कान आणि डोळे तुझे अप्रतिम उघडे पाहिजेत काहीही करून. कारण डिरेक्टर सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही देऊ शकत, तो परफॉर्मन्स आणि फ्रेम्स बघतो. येस. सो त्याच्या मागे आपण आहोत. डिरेक्टर जर शिप म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप आहे तर त्याच्या मागे आपण त्यांना सपोर्ट करणार आहोत आणि आपलं कामच ते आहे की आपण त्यांना सपोर्ट करायचं आहे. दुसरा येतो तो म्हणजे कॉस्ट्युमेडी येतो. सो कॉस्ट्युमच्या डिझायनर्स असतात ना त्यांनी कॅरेक्टरला कॉस्ट्युम ठरवून दिलेले असतात ऑलरेडी. ते पण वेगळं आहे की त्याचा मूड कसा आहे, त्याच्यानंतर तो म्हणजे कशा स्वभावाचा आहे, ते कुठे राहत आहेत, त्याच्यानुसार त्यांना कॉस्ट्युम दिलेले असतात. मग तुझी स्क्रिप्ट जेव्हा कम्प्लिटली रेडी होते त्याच्यामध्ये डे ब्रेक्स असतात. बरोबर. म्हणजे आपण कधी कधी सिरियलवर रात्री बघतो तर त्यांचे कॉस्ट्युम चेंज झालेले असतात. हा. सो कॉस्ट्युम डिझायनरने आधी ठरवलेलं असतं की रात्री हे कपडे घालतील, बरोबर. दिवसा हे कपडे घालतील. मग नाईटची इंटेरियरच असतं हा, सगळं. हा, हा. मग डेचा अगदी सुरुवातीला वाटलं नाईटचा एक सीन असेल ना तर पहिल्यांदा नाईटचा एक सीन करून घेतात, मग डेचा होतात. नाही तर कधी कधी शिफ्टिंग असतं ते की कॉस्ट्युमला जर जास्त वेळ लागत असेल तर आपण डेचं आणि नाईटमधलं एक वेगळंच करून घेऊयात. अशा पद्धतीने ते मॅचअप चालू असतं सगळं बरोबर. सिरियलचं.
मग ते कॉस्ट्युमवाल्याचं काम आहे की डे ब्रेक बघून त्यांना कॉस्ट्युम करेक्टली देणं, की डे ब्रेक बघायचा, आत्ता 13.1चा सीन चालू आहे, हम्म, हा तुझ्या या कपड्यांमध्ये आहे. बरोबर. बरोबर. आता आपल्या दोघांचाच परत सीन आहे हम्म, 13.5ला हम्म, रात्रीचा, हा डेचा चालू आहे. ओके, तर आता रात्री 13.5 मध्ये तुझा रात्र आली आहे, तर तुला कॉस्ट्युम वेगळे आहेत का, हे कॉस्ट्युम डिपार्टमेंटने ठरवलेलं असतं. मग आपल्याला ते कॉस्ट्युम द्यायचे, हे काम बघतो कॉस्ट्युम. त्याच्यानंतर अजून एक असिस्टंट असतो, तो बघतो सेट मॅनेज करतो, तो फ्लोअर मॅनेज करतो तो. येस. सो त्याचं काम असतं, स्क्रिप्ट कदाचित तोच काढतो, स्क्रिप्टचे प्रिंटआउट्स काढणं. जसं मी तुला म्हटलं की तू प्रिंटआउट्स काढून ते आर्टिस्टला देणं, जसं मी करायचो, आर्टिस्टला देणं, त्याच्यानंतर आर्टिस्टला ते सीन सांगणं, त्याच्यानंतर एक पूर्ण रिहर्सल होते, त्याच्यामध्ये बसणं, त्यांना सीन सांगितल्यानंतर डिरेक्टरचं काय म्हणणं आहे. कधी कधी सीन चेंज होतो, डिरेक्टरला वाटतं की नको हा अशा पद्धतीने नाही, आपण अशा पद्धतीने करून बघूया. मग ते स्क्रिप्टमध्ये लिहिणं, परत आर्टिस्टला ते जाऊन सांगणं, जर ऑन फ्लोअर नाही चेंज झाला, त्यांच्या मागे चेंज झालं, तर त्यांना जाऊन सांगणं की मॅम आपण अशा प्रकारे हा सीन करून घेतोय. सो ते मेंटली प्रिपेअर राहतात. ते झाल्यानंतर त्यांचं पण काम आहे, ह्याच्यातल्या प्रत्येकाचं ते महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे तुझी कंटिन्युटी बघणंच. कंटिन्युटी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण एकदा ना तुझी प्रॉपर्टीची कंटिन्युटी हँडल करू शकतो, पण तुझे कॉस्ट्युम जर चुकले तर त्याचा खूप मोठा तोटा होतो. कारण जो डिले होतो ना सिरियल और फिल्ममध्ये, त्याचा खूप लाखोंचा तोटा आहे, कारण आपल्यावरती लाखो रुपये लागलेत. आणि असिस्टंट हे ब्रिज आहेत डिरेक्शन आणि प्रोडक्शनमधले, दे आर द मेन ब्रिज. ते दोघांना मॅनेज करतात, ते डिरेक्टरकडनं ऐकतात, प्रोडक्शनला सांगतात, प्रोडक्शनला रिक्वायरमेंट दिल्यानंतर ते डिरेक्शन डिपार्टमेंटकडे पोचल्याच पाहिजेत, म्हणजे आपल्याकडे. हे काम बघण्याचं काम करतात असिस्टंट डिरेक्टर. बरोबर. त्याच्यानंतर येतात फिल्ममध्ये तुला एक्स्ट्राचं काम आहे, ते म्हणजे कधी कधी तुला ॲक्टर्स आपण पासिंग बघतो, एवढे 500 लोक, 1000 लोक बघायचो. सो मी ओंकार तिकडे आम्ही याचं क्राऊड पासिंगचं बघायचो. सो ती एक वेगवेगळ्या प्रकारची एकांकिका असते, म्हणजे तुला पण स्किल आहे ना, स्किल आहे. एका वेळेस तू 100-200 लोक एकत्र आहेत आणि तू त्यांना मॅनेज करतोय, मॅनेज करायचं, तुला करेक्ट पाठवायचंय त्यांना, आणि प्लस त्यांची नजर कॅमेरावरती नाही असली पाहिजे, कारण मग ते मग फेक वाटणार. एक्झॅक्टली. बरं, ते असे पण नुसते फक्त चालत नाही जाऊ शकत. मग काय, मग तू कुठली फिल्म करतोय, तू गावरान करतोयस तर ठीक आहे, मग तू काय काय देऊ शकतो त्यांना. बेसिकली कसं आहे, तू ते फावडा देऊ शकतोस, शेतकरी दाखवू शकतो, नाहीतर कापडी पिशवी देऊ शकतो, लहान मुलगा हातात आहे, कोणीतरी कडेवर घेऊन चाललंय, मग हे फक्त पासिंग नाही करत आहेत, मग हे बोलत चाललेत. तुला दिसताना फ्रेम व्हिज्युअलायझेशन करताना बघताना तुला ती ब्युटिफुल दिसली पाहिजे, डिरेक्टरला जशी हवी आहे. हे काम असिस्टंट करतात. हे तू सांगितलंस, मला याच्यावरून पटकन आठवलं की RRR आपण बघितलं सगळ्यांनी आता मध्ये, तर त्याच्यामध्ये जो क्राऊड वर्क दाखवलाय त्यांनी एक सीन मध्ये, जो स्टार्टिंगचा जो इंट्रोडक्शन सीन आहे रामचरणचा, आता VFX पण आहे त्याच्यामध्ये, ती गोष्ट वेगळी, पण VFX पण एक सर्टन लिमिट पर्यंत ना. एक्झॅक्टली. तो त्याच्यामध्ये जो मॅसिव्ह त्यांनी सांगितलं होतं काहीतरी 1000 का 500चा क्राऊड होता तो एकत्र, तू कसा मॅनेज केला असेल रे त्या लोकांनी. पण कसं आहे, इथे भाग वेगळा असतो, आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ना इतके एडीज नाही आहेत, त्यांच्याकडे 12 13 एडीज. तो एक वेगळा भाग झाला, पण स्टील क्राऊड मॅनेज करणं हे वेगळं स्किल आहे रे. आता क्राऊड नुसता क्राऊड आणू शकत नाही, की त्यांना त्यांचे कॉस्ट्युम्स झाले, आणि त्यांनी आपल्या इकडे तर चला आपण थोडाफार एक लिव्हरेज देतो, की सूट देतो की तुम्ही हे कपडे घालून या, आणि आपल्याकडे थोडेसे तसे एन्थुजियास्टिक लोक आहेत की बाबा मी सीन मध्ये दिसणार आहे म्हणजे मी कपडे घालून, पण सगळेच नाही करू शकत तसे नाही. आणि त्यांनी असं आता त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे त्यांचे झाले, त्याच्यामध्ये मी असं ऐकलं होतं की त्यांनी स्वतः मॅनेज केलं होतं एवढ्या लोकांचे कॉस्ट्युम. एक्झॅक्टली. तर ते त्या लेवलला, आणि प्लस ते लोक मॅनेज पण केले. तो म्हणजे एक नेक्स्ट लेवलचा पीपल मॅनेजमेंट, हा वेगळाच भाग आहे. आता आम्ही पण जेव्हा महाराष्ट्र शाहीर केलं ना, तेव्हा 1800 जणांना यूज केलं आम्ही जवळपास. त्याच्या वेळेस युगा मॅम आहेत आपल्या, युगेश ओमकार, म्हणजे ओमकार सरांच्या वाईफ, ओमकार दत्त सरांच्या, त्या कॉस्ट्युम डिझायनर होत्या. सो हाही पिरियड होता 1923 to 1980चा, जो आम्ही भोर आणि सगळ्या ठिकाणी केला. सो मुद्दा कसा ना, त्यावेळेस ना झब्बे आणि ते लेंगे होते व्हाईट कलरचे, धोतर होत्या, साड्या असताना त्या आता काठपदराच्या असतील का त्याचा विचार केला गेला, त्या सिल्कच्या नसता कामा किंवा बॉर्डरच्या नसता कामा, हे पण त्या मॅमनी बघितलं. आणि त्यांच्यासोबत त्यांची असिस्टंट होती महिमा म्हणून, महिमा वानखेडे,
ह्या बघायचा. आणि आमच्यातला मी किंवा ओमकार असायचो सगळ्यांचे कॉस्ट्युम बघायला. हा. मग आज 500 जण आली, त्या 500 जणांचे कॉस्ट्युम आम्ही दिलेत. अच्छा. 500 जणांचे 600 जणांचे कॉस्ट्युम दिलेत. अर्ध्या जणांना कॉर्डिनेटरला सांगून ठेवलेलं असायचं की तुमचे पण कॉस्ट्युम ज्यांच्याकडे आहेत, कारण गावाकडे ते साताऱ्यामध्ये ना बऱ्याच जण हेच घालतात, बरोबर. व्हाईट व्हाईट असलेलं. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामुळे ते बरं पडायचं. पण त्यांच्याकडे पण लक्ष देणं, तू जसं बोलतो ना, अरे व्हेरी डिफिकल्ट आहे ते आणि मॅनेज करणं. ह्या चित्रपटासाठी अजून एक मोठं चॅलेंज होतं की वेगवेगळे पिरियड्स पण होते. वेगवेगळे पिरियड्स आहेत. असं नाही की फक्त तोच पिरियड आहे त्याच्यानंतर हाच पिरियड नाही. तसं नाही, मिक्स आहेत. मिक्स आहेत. कारण आम्ही त्याच्यामुळे मग- साताऱ्यात पण शूट केलं. हा, आणि कट्टू जेव्हा ते मुंबईमध्ये येतात ना, हा, तेव्हा तिकडचे शर्ट पॅन्ट मधली माणसं हा. आहेत. आणि काळ पण बदललाय, वेगळा आहे. की काही थोडंसं त्यांच्या तरुणपणाचा काळ आहे, त्याच्यानंतर Exactly. त्यांचा मध्यातला काळ आहे, Exactly. त्यानंतर त्यांचा थोडासा म्हातारपणातला झालेला काळ आहे. थोडासा. आणि एक्झॅक्टली. तिन्ही काळ वेगळे आहेत. वेगवेगळे त्या तिन्ही काळाचे टायमिंग्स वेगळे आहेत, वेगळे. लोक वेगळे आहेत, लोक वेगळे. कॉस्ट्युम वेगळे असले पाहिजे. एक्झॅक्टली. ते एवढ्या मायन्यूट डिटेल मध्ये एक्झॅक्टली. ते करणं. hats off आहे यार. खूप म्हणजे अशी किचकट प्रोसेस वाटते, पण जेव्हा ते सगळं निघून एकदम असं ते एकदम दिसतं ना, ते फळ येतं तेव्हा तेव्हा ते बरं वाटतं. खरं बोललास तू. सुकून जेव्हा जातं. आपण काम केलेलं ते दिसतं ना, म्हणजे हम्म. ते आपल्यासाठी सुकून असतं. लोकांना आवडो न आवडो तो भाग वेगळा, पण आपल्यासाठी सुकून असतं. कॉस्ट्युमचं झालं तुझं. ह्याच्यानंतर झालं दुसरं एक महत्वाची गोष्ट, तो कॉल टाइम द्यायचा असतो तुला. ओ. कॉल टाइमची तुला एक्सेलमध्ये एक शीट्स बनवायची असते. हम्म. त्याच्यासाठी तुला डिरेक्शन अच्छा, इथे पण एक्सेल युज होतं का? हो, अच्छा. तुला जे एक्सेल कॉर्पोरेट इम्पॉर्टंट. सोडून अजून पण बाकी ठिकाणी पण एक्सेल युज होत आहे. Yes. फक्त एक्सेल नाही, एक्सेल, पॉवर पॉइंट, वर्ड, तुझा कोरल ड्रॉ, तुला सगळं आलं पाहिजे. कारण तू काय म्हणतात त्याला, ऑनफिल्ड आहेस चांगला, पण तुला जर एक्सेल माहित नाहीये, तुला जर फोटोशॉप, बेसिक फोटोशॉप माहिती नाही किंवा कॅलेंडर बनवायचं आहे, आता तुला हा. एक फेक कॅलेंडर बनवायचं आहे तुला, हम्म, तर त्यासाठी तुला फोटोशॉप करता आला Yes. पाहिजे, कोरल ड्रॉ तुला Yes. आला पाहिजे, किंवा वर्ड फॉर्मॅट हवा आहे, तुला PDF रेडी करायचे आहेत. हम्म. तर पॉवर पॉईंट तुला प्रेझेंटेशन रेडी करून द्यावं लागतं डिरेक्शन डिपार्टमेंटने, प्रत्येक डिपार्टमेंटला. आर्ट बघणारा आमचा जो अंकुश मोरे होता, त्याने आर्टच्या ज्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यांचे रेफरन्सेस द्यावं लागतात तुम्हाला, हा. म्हणजे हे घर असं दिसेल. आता इकडचा हा जो येल्लोइश कलर आहे, हा. तर हाच का हवा, तर हा तू डिरेक्शन डिपार्टमेंटमधून सरांशी बोलून आणि DOPशी बोलून, व्हेरी इम्पॉर्टंट, लाइटिंग मॅच झाली पाहिजे, हे बोलून तुला एक प्रॉपर तुला प्रेझेंटेशन बनवावं लागतं. ते प्रेझेंटेशन बनवून तुला आर्ट डिपार्टमेंटला, प्रोडक्शन डिझायनरला द्यावं लागतं. प्रोडक्शन डिझायनर त्याच्याकडची एक PPT तुला पाठवतो. मग तुम्ही एका टेबलवर बसता, मग तुम्ही ठरवता की ह्या गाडीचा कलर हाच का हवा आहे. जर तुम्हाला ह्या ज्या गाड्या दिसतात वेगवेगळ्या कलरच्या, ह्या मुद्दामून नाही आल्यात, त्यांना सांगण्याचं कारण हे आहे की मला हीच का गाडी हवी, माझ्या घराचा कलर हाच का आहे, किंवा माझ्या स्टेप्सच का आहेत मध्ये, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. नंतर गोष्ट येते तुझी ती म्हणजे कॉलशीटची, जसं मी म्हटलं की तुला कॉलशीट्समध्ये तुला ॲक्टर्सना टाईम द्यावा लागतो. आजची शिफ्ट आहे 9 ते 9ची, सो तुला त्यांना टाईम द्यावा लागतो 12 तासांच्या आधी, की उद्याची शिफ्ट आपली अशीच लागणार आहे, 9 ते 9 7 ते 7. सो तुम्हाला किती वाजता रेडी व्हायचं आहे, सो तुमचा इन टाईम काय असेल आणि प्रॉबेबली तुमचा आउट टाईम काय असेल, बरोबर. हे त्यांना सांगावं लागतं. त्यांच्या डेट्स घ्यावं हे लागतात. थोडंसं टेक्निकल वाटत असेल सगळ्यांना, पण हे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि हे खूप गरजेचं आहे आणि हे बेसिक आहे. हो, हे बेसिक आणि आहे. हे बेसिक आहे. ह्याच्यापेक्षा 1-2 लेवल जास्तच असतात सगळ्या गोष्टी, हो हो, पण ह्या गोष्टी ह्या खूप बेसिक आहेत. खूप बेसिक ह्या आहे. जास्त कोणाला माहिती नाही. एक्झॅक्टली. आणि लकीली तुला अनुभव आहे या सगळ्या आणि तू सगळ्या गोष्टींमधून आता हल्लीच निघालाय, हल्लीच निघतोय. त्याच्यामुळे तू खूप जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. एक्झॅक्टली. प्रोसेस ही बेसिक प्रोसेस आहे, जी आय गेस सगळ्यांनी जे पुढे ज्यांना ॲक्टिंगमध्ये करायचं आहे करिअर किंवा डिरेक्शनमध्ये करायचं आहे आता, तर त्या लोकांना हे खूप बेसिक आहे, हे लक्षात ठेवलं त्यांनी गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टीनंतरच मग पुढे गोष्टी घडतात. तर हे आपण खूप जास्त टेक्निकलमध्ये बोललो आणि आपल्याला ह्याच्या आपण पेक्षा जास्त खूप वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं, पण ते सगळं आपल्याला वेळेच्या कन्स्ट्रेंटमुळे आपल्याला एकाच वेळेत नाही बोलता येणार. पण तुझ्यासोबत अजून पण आपल्याला भरपूर पॉडकास्ट करायचे आहेत, कारण आपल्याकडे भरपूर टॉपिक आहेत बोलण्यासाठी. आणि जे आपण कदाचित ऑफ कॅमेरा पण बोललोय ते सुद्धा आपण कदाचित ऑन कॅमेरा बोललो तर अजून लोकांना मजा येईल. कारण आपण समवयीन आहोत, प्लस आपली लोकॅलिटी पण सेम आणि आपण एकत्र ऑलमोस्ट एकाच ॲटमॉस्फिअरमध्ये वाढलो, त्याच्यामुळे ते कदाचित ती एनर्जी लोकांना दाखवण्यामध्ये खूप मजा येईल आपल्याला. ठीक आहे, पण थँक्यू तू आल्याबद्दल परत एकदा. आणि
थोडा वेळ दिल्याबद्दल आणि तुझा जो एक्सपिरियन्स होता तो सांगितल्याबद्दल. कारण तुझ्या एक्सपिरियन्समुळे कदाचित खूप लोक आहेत ज्यांना शिकता येईल आणि त्यांना मजा पण येईल आणि त्यांना समजेल की बाबा बॅकग्राऊंडमध्ये नक्की काय चालतं एक्झॅक्टली. आणि ही माणसं कशी आहेत आणि आपली माणसं ही मराठी इंडस्ट्रीमधली माणसं ही कशी आहेत. आणि मला तर असं वाटतं की तुम्हाला बोलवलंस त्याच्याबद्दल खूप खूप तुझे आभार. तुझे आभार काय म्हणायचे मला मुळात. पण तुझे खूप खूप आपल्या आभार. आपल्यामध्ये आभार हा, नको रे. आभार नको. हा. खूप सोफिस्टिकेटेड हा ते आपण एवढं सोफिस्टिकेटेड नाही होत रे. तुम्हाला बोलवलंस आणि माझे जे काही थोडासा काही तो अनुभव आहे तो मी सांगू शकलो. कारण इतक्या मोठ्या मोठ्या लोकांसोबत मी आता काम करतोय आणि याच्याहून चांगलं मला काम करायचंय. येस, मोठ्या-मोठ्या आणि तू काम लोकांसोबत. करशील, ऑब्व्हियसली तू काम करशील. तुला अजून इच्छा आहे भरपूर माझी काम अजून करायचंय Yes, आणि yes. माझ्या सगळ्या चांगल्या सदिच्छा तुझ्यासोबत आहे. तू खूप मोठं काम करशील अरे, आणि तुझी स्वतःची एक स्वतंत्र मूवी होईल आणि त्याच्या प्रीमियरला मी अवेलेबल असेन. definitely. तू आणि- lead actor म्हणून नाही नाही एवढं नको रे, पण त्याच्या प्रीमियरला मी असेन आणि तेव्हा त्याच्यानंतर एक तुझा जो एक इंटरव्ह्यू असेल किंवा तुझा जो एक पॉडकास्ट असेल तेव्हा मी करेन नक्की. की त्याच्यामध्ये मला सांगता येईल की येस आपण हे एका वेळी मॅनिफेस्ट केलं होतं आणि आता आपण ते आता ते बोलतोय. जसं तू Definitely. मॅनिफेस्ट केलं होतं त्या त्रिमूर्तीबद्दल तसंच सेम. नक्की. पण आल्याबद्दल परत एकदा थँक्यू. आमच्याकडून एक छोटीशी एक भेटवस्तू बापरे. हे तुझ्यासाठी, हे फक्त तुझ्या लक्षात राहण्यासाठी की तू इकडे आला होतास हे आणि- विसरणार नाही रे मी कधी. आणि हे तुला खूप आवडेल. आणि फक्त तू एकदा आपल्या सगळ्या चॅनलच्या काय म्हणतो त्याला, प्रेक्षकांसाठी- प्रेक्षक नाही म्हणता येणार आपल्याला कारण आपण मित्रपरिवारच आहोत. हो, सो तू मित्रांसाठी- सगळ्यांना एकदा सांग की तुला कसं वाटलं एकदा येऊन. आणि सगळ्यांना आपलं ते यूट्यूबचं ते कंपल्सरी असतं ना, ते लाईक like, शेअर share, सबस्क्राईब वगैरे. ते तर बोलणारच तर आहे. ते सगळं सो मला स्वप्नीलने बोलवलं या चॅनलवरती, त्याच्याबद्दल त्याचे खूप खूप आभार आहेत. आणि मला असं वाटतं की हे जे त्यांनी सुरू केलं आत्ता नवीन चॅनल खूप 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 भरभराटी मिळो आणि याच्याहून ते मला पण त्यांच्याकडून शिकता येईल असे पण माझ्याहून खूप दिग्गज व्यक्ती इथे येऊत आणि त्यांनी त्यांचं एक्सपिरियन्स सांगावा वेगवेगळ्या फील्डमधून आणि या चॅनलने खूप ग्रो करावं. सो माझ्या सगळ्यात बेस्ट विशेष आहेत स्वप्नील तुला. तथास्तु. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट राहिलेलं ते म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फक्त हेच बोलण्यासाठी मी ह्याला इथे एवढा सगळा पॉडकास्टचा घाट घातला होता. बापरे. आणि आता शेवटी मी त्याच्याकडून हे बोलून घेतलेलं आहे. माझं अचिव्हमेंट झालेलं आहे. त्याच्यामुळे थँक्यू सगळ्यांना परत एकदा आणि लवकरच भेटूया.